आदिरोगान् सत्तानुशक्तान् शेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आतापर्यंत आपण या धर्मचैतन्य अभ्यास सत्रामध्ये 3 व्याख्यान आपली झाली आहेत. ज्वर निदान, रक्तपित्त निदान आणि गुल्म निदान. आज आपण प्रमेय निदानाने सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदी आपण आता वाचताना आपण थीम ठेवली की आपण चरक निदान स्थानानी वाचतोय मूळ, पण आपल्याकडे ग्रुपवर ह्या फर्स्ट इयर पासून वैद्यांपर्यंत वर्ग असल्यामुळे आपण प्रमेय संकल्पनेने आधी सुरू करूया. म्हणजे अगदी बेसिक विद्यार्थ्यांना पण त्याचं चांगली माहिती होईल. मुळात शब्द बघितला प्रमेय तर प्रकर्षेण मेहती असा मूळ त्या शब्दाचा अर्थ आहे. प्रकर्षेण मेहती, मेहती म्हणजे मूत्र प्रवर्तन होतं. तर ज्या व्याधीमध्ये प्रकर्षाने मूत्र प्रवर्तन होतं त्याला प्रमेह असं म्हणायचं. आता प्रकर्षाने म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहोत. पण वारंवार मूत्रप्रवर्तन होणं किंवा मूत्रप्रवर्तनातली काहीतरी गडबड असं म्हणून तो व्याधी येतो. अगदी फर्स्ट इयरच्या मुलांना पण हे माहिती आहे की आपण वासू 11 सगळ्यांनी पाठ केलेला असतं. मूत्रवृद्धी क्षयोत्थांश मेह कृच्छ्र चिकित्सया असं सूत्र सगळ्यांचं पाठ असतं. ते काय आहे, मूत्रवृद्धीजन्य जे रोग आहेत त्यांची चिकित्सा प्रमेहाप्रमाणे करा. तिथेही ते आपल्याला स्पष्ट होतं या व्याधीचं स्वरूप की मूत्रवृद्धी आहे, मूत्रप्रवर्तन आहे, प्रकर्षेण मूत्रप्रवर्तन आहे असा जो काही व्याधी आहे तो प्रमेह नावाचा व्याधी आहे. जर तुम्ही त्याची आद्य उत्पत्ती बघितली ज्याला आपण विप्रकृष्ट हेतू असं म्हणतो, ज्याचं वर्णन तुम्ही आतापर्यंत 3 अध्याय वाचलेत, त्याचं वर्णन चरक निदान 8 मध्ये येतं. ती एक कथा आहे, पौराणिक कथा दक्षाच्या यज्ञाची. त्यातनं ज्वर कसा उत्पन्न झाला, ज्वर संतापातनं रक्तपित्त कसं उत्पन्न झालं, त्याच्यानंतर गुल्म कसा उत्पन्न झाला, क्रमाने पुढे असं वर्णन येतं. हविप्राशात प्रमेह कुष्ठाना म्हणजे काय, हविप्राशनानी हवीच्या सेवनानी प्रमेह आणि कुष्ठ या पुढच्या 2 व्याधींची उत्पत्ती झाली असं तिथे वर्णन केलेलं आढळतं. आता हवी म्हणजे काय, आपण सर्वसामान्यतः हवीचं भाषांतर घृत असं घेतो. घृत खरं तर हवी शब्द हा यज्ञ या संकल्पनेशी संबंधित आहे. ज्या काही आहुती दिल्या जातात त्या सगळ्याला खरं तर हवी असं म्हणलं जातं. प्राधान्याने त्या सगळ्या आहुती घृतामध्ये मिश्र करून दिल्या जातात. त्यामुळे हवी हा शब्द पुढे पुढे घृताला पर्याय नाव म्हणून खरं तर आला. पण म्हणजे खरं तर काहीतरी खाण्यातून प्रमेहाची उत्पत्ती होते, आद्य उत्पत्ती झाली असं वर्णन इथे सापडतं. त्याचं वर्णन आत्ता करताना घृतातून उत्पत्ती झाली असं म्हणलं जातं. असं हवीचा दुसरा अर्थ का सांगितला त्याचं कारण समजावून घेऊया. की आपल्याला असं वाटेल की जर हविप्राशात जन्म आहे तर चिकित्सेमध्ये सर्पिकपान निषिद्ध असायला पाहिजे. तुम्ही वास्तविक जेव्हा चिकित्सा अध्याय बघाल तेव्हा असं लक्षात येईल प्रमेहामध्ये वातप्रधान अवस्थेत घृतपानांचा प्रचुर मात्रेत वर्णन केलेलं आढळतं. म्हणजे वातप्रधान अवस्थेत नक्की प्रमेहामध्ये सर्पिकपान लागतं, चालतं. आणि कुष्ठासारखा व्याधी बघितला तर तिथे तर सर्पिकपान ही प्रधान चिकित्सा उपक्रम म्हणून खरं तर येते. त्यामुळे युक्तिपूर्वक त्यांचा चिकित्सेत उपयोग केलेला आढळतो. त्यामुळे हवी शब्दाचे हे दोन्ही अर्थ ध्यानात घ्या. पुढे जाऊया. आता सामान्य लक्षण म्हणून बघा तर प्रभूताविल मूत्रता हे लक्षण येतं. सामान्यम लक्षणम तेषां प्रभूताविल मूत्रता. इथं आता 2 शब्द आहेत बघा, प्रभूत आणि अविल अशा प्रकारची मूत्रता. मूत्रप्रवर्तन कसं असतं तर प्रभूत असतं आणि अविल असतं. प्रभूत म्हणजे काय तर प्रमाणतः अधिक, वेगतः अधिक, दोन्ही अर्थ इथे अभिप्रेत आहेत. प्रभूत म्हणजे प्रमाणतः अधिक, जसं मगाशी सांगितलं मूत्रवृद्धी त्याच्यामध्ये जास्त मूत्र उत्पन्न होत आहे तर जास्त प्रमाणात ते बाहेर पडणार. म्हणजे एका वेगामध्ये सुद्धा नॉर्मली जेवढं मूत्र उत्सर्जन होतं प्रत्यक्षतः त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात उत्सर्जन होईल. बरोबरीने वेग पण कदाचित जास्त असतील. आता नॉर्मल वेग किती तर कुठेतरी टीकाकारांनी द्विपुरीशतः षण्मूत्री असा उल्लेख केलेला आढळतो. मूळ ग्रंथात हे वचन कुठे फारसं वाचनात आलं नाही, पण द्विपुरीशतः षण्मूत्री. त्यामुळे खरं तर 24 तासामध्ये 6 मूत्रवेग हे सम्यक मानले जातात. आता एकाच मूत्रवेगात जास्त मूत्रप्रवर्तन होणं, सपोज एका वेळेला 150 ml किंवा 200 ml मूत्रप्रवर्तन होत आहे तर त्या रुग्णांमध्ये प्रभूत म्हणजे एकाच वेळेला 300 ml मूत्रप्रवर्तन होणं, ह्यालाही प्रभूत मूत्रता म्हणता येईल. आणि वेगच प्रमाण जास्त आहे. 6च्या ऐवजी दिवसातनं 8 वेळेला, 10 वेळेला, 15 वेळेला वेग येणं
ह्यालाही प्रभूत मूत्रता म्हणता येईल. आणि दुसरं अविल मूत्रता, हा खूप महत्वाचा शब्द आहे. अविल मूत्रता म्हणजे गढूळ, अविल म्हणजे गढूळ असा शब्द आहे. गढूळ मूत्र प्रवर्तन होणं. मग गढूळ होणं म्हणजे काय, नॉर्मल मूत्र कसं असावं असं वर्णन तुम्ही बघितलं तर ते जलवत, खरं तर ईषत पीत वर्णाचं असं नॉर्मल मूत्र असतं, असं आपण वाचतो किंवा बघतो प्रत्यक्षात. तर त्याच्यापेक्षा गढूळत्व येतं. ते कशामुळे येतं हे आपण संप्राप्ती जेव्हा डिटेल बघू ते आपल्याला तिथे लक्षात येईलच, की त्याच्यात साक्षात शरीरातला क्लेद, शरीरातले धातू, त्यांचा भाग, त्यांचे अंश मूत्रामध्ये परिणत होतात. त्यामुळे अविल मूत्रत्व असतं. आता सामान्य मूत्राचं वर्णन कुठे केलंय का, तर मुद्दा म्हणून तुम्ही बघा, हा सूत्रसंदर्भ खरं खूप वेगळा आहे, चिकित्सा अध्यायाचा आहे. प्रमेह पीडका नावाचं चिकित्सा अध्याय सुश्रुतात वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रमेह बरा झालाय हे कसं ओळखायचं याचं वर्णन करताना मूत्र कसं आहे याच्यावरनं प्रमेह बरा झालाय की नाही हे ओळखा, असं सुश्रुताचार्य सुचवतात. रेफरन्स दिलेला आहे, तुम्ही जाऊन नंतर प्रत्यक्ष सूत्र बघू शकता. सुश्रुत चिकित्सा 12-20. तर काय सांगितलं इथे, प्रमेहिणो यदा मूत्रम अपिच्छीलम अनाविलम विषदम तिक्तकटुकम तत् आरोग्यम प्रचक्षते. हे त्या अध्यायातलं शेवटचं सूत्र आहे. काय सांगितलं याच्यात, की प्रमेहिणो म्हणजे प्रमेही असलेला जो रुग्ण आहे, प्रमेह असलेला जो रुग्ण आहे त्याला यदा जेव्हा मूत्र अपिच्छील अनाविल, इथे पण अविल शब्द आहे आणि अपिच्छील, पिच्छील अपिच्छील म्हणजे प्रमेहामध्ये याचा अर्थ असा कळतो की काहीतरी पिच्छीलत्व येतं, काहीतरी बुळबुळीतपणा मूत्र प्रवर्तनामध्ये येतो. आणि अविलत्व त्याच्याऐवजी अनाविलत्व असं जेव्हा मूत्र प्रवर्तन प्रमेही रुग्णामध्ये होईल. अजून कसं असेल, विषदम स्वच्छ एकदम आणि तिक्त कटुकम, त्याचा रस कसा असेल तर तिक्त आणि कटू. तत् आरोग्यम प्रचक्षते, असं जेव्हा घडेल तेव्हा प्रमेहाला आरोग्य प्राप्त झाले, प्रमेही रुग्णाला असं जाणार. आता एक यातलं मूत्र परीक्षण करणं ही प्रमेहातली बेसिक गरज आहे, अगदी मूलभूत गरज आहे, असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि नुसतं लक्षात ठेवून नाही, प्रत्यक्ष व्यवहार करताना खरंच आपण करतो का, तर प्रामाणिकपणे विचार केला तर जेवढ्या प्रमाणात करायला पाहिजे त्या प्रमाणात तर खरंच व्यवहारात केलं जात नाही. आपण आपल्यातला हा दोष दूर करायला हवा आणि मूत्र परीक्षण नक्की करायला हवं. आता इथे एक वेगळा मुद्दा अजून एक मांडीन की तिक्त कटुकम. आता आपण मूत्राचं परीक्षण काही साक्षात रसज्ञानाने करणार आहोत का, नाही करणार आहोत. पण प्रमेह झालाय हे ओळखण्यामध्ये पिपीलिका संचार मूत्राच्या इथे होतो. तर असं दिसतं, काही वेळेला असे अनुभव आहेत, बऱ्याच वैद्यांचे असतील, की मूत्र परीक्षणासाठी कधी ठेवलं तर तिथे मुंग्या जमतात. तर त्याचा अर्थ ते अनुमान प्रमाणाने असं जाणायचं की ते मधुर रसात्मक मूत्र आहे आणि इथे सांगताना ते तिक्त कटुक आहे. म्हणजे तुम्ही त्याचं कन्सिस्टन्सी जशी चेक कराल त्याचप्रमाणे ते ठेवून द्यायचे आणि तिथे मुंग्या वगैरे लागत नाहीत ना, ह्याच्यावरनं पण तुम्हाला तिक्त कटू रसाचा अनुमान करता येऊ शकेल. तर त्यामुळे सामान्य मूत्रवेगाविषयी आपण बोललो की 6 मूत्रवेग हे सामान्यतः आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर मूत्राचं अंजली प्रमाण पण सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. मज्जमेदो वसा मूत्र पित्त श्लेष्म शक्रुम त्याश्रू, तर मूत्र हे 4 अंजली प्रमाण आहे. त्यामुळे आपल्या ग्रंथात तेही प्रमाण सांगितलेले. तर आपण ह्या गोष्टींचाही परीक्षण करताना डोक्यात हे विचार नक्की ठेवायला हवेत. आणि आपण आता पुढे जाऊया. तर प्रभूताविल मूत्रता हे त्याचं सामान्य लक्षण म्हणून वर्णन केलेले. हा अध्याय आहे सुश्रुत चिकित्सा 12. एक जस्ट जाता जाता उल्लेख करायला आवडेल की चरकामध्ये हा विषय कुठे आलाय, तर निदान स्थान 4था अध्याय, चिकित्सा स्थान 6वा अध्याय, प्रमेय चिकित्सा. सुश्रुतामध्ये प्रमेह निदान सांगितलंय आणि प्रमेय चिकित्सेचे 3 अध्याय केलेले. एक प्रमेह चिकित्सा, एक प्रमेह पीडका चिकित्सा आणि सगळ्यात शेवटचा मधुमेह चिकित्सा. मुद्दामून आवर्जून हे अध्याय तुम्ही वाचून काढा. मी इथे गरजेनुसार संदर्भ सगळ्यातले वापरलेले आहेतच. आणि एक उल्लेख राहिला जो पुढे येईल, तुम्ही सगळ्यांनी चरक सूत्रस्थान 17 कियंत शिरसी अध्याय वाचलाय, तर तिथे पण मधुमेह किंवा प्रमेह पीडकांच्या अनुषंगाने एक मधुमेहाची संप्राप्ती सांगितलेली, आपण त्याचाही इथे अंतर्भाव केलेले. पुढे जाऊया. प्रभूताविल मूत्रता हे सामान्य लक्षण आहे. अजून आपल्याला काय माहितीये अगदी बेसिक ज्ञानावर, तर हा मेद प्रदोषज व्याधी आहे. तुम्ही जर चरकसूत्र 28 विविधा शीतपिती अध्याय वाचलात तर त्याच्यात ते धातू प्रदोषज व्याधी दिले. तिथे निंदितानी प्रमेहाणाम पूर्वरूपाणी आदीचे असं सूत्र येतं ना, त्यामुळे हा मेद प्रदोषज व्याधी आहे. बघा किती गंमत आहे. आपण हे बेसिक मुद्दे का लक्षात ठेवायला हवेत, तर हा मेदो प्रदोषाचा व्याधी आहे, म्हणजे धातूंच्या बाजूनी हा मेदोदृष्टीचा व्याधी आहे. परंतु व्यक्त जे षटक्रिया कालामध्ये व्यक्ती होते व्याधीची,
ते निदान करण्याचा पॅरामीटर किंवा स्थान संशय हा मात्र कालांतराने बस्ती मर्माच्या इथे किंवा मूत्र व स्रोतसामध्ये आणि व्याधीचं जे प्रत्यात्मनियत लक्षण आहे प्रभुता विलमूत्रता ते मात्र मूत्र व स्रोतसामध्ये व्यक्त होणारं अशा प्रकारचं वर्णन. म्हणून हा मूत्र व स्रोतसाचा व्याधी आहे का? नाही, मूत्र मार्गे त्याचं व्यक्तिभवन होतं, परंतु साक्षात मेद प्रदोषाचा हा व्याधी मानलेला आहे. पुढे जाऊया. आता अजून एक वेगळा मुद्दा की जो आपण अगदी मिस करतो किंवा विसरतो, तो मुद्दा इथे मांडलेला आहे. अष्टव महागध नावाचे गोष्ट वर्णन केलेली. त्याचं वर्णन अष्टांग हृदयात कुठे येतं? तर ग्रहणी निदानामध्ये शेवटचं सूत्र आहे. अतिसार ग्रहणी निदाने निदान स्थानाचा 8वा अध्याय. त्याच्यामध्ये अष्टव महागध, अष्ट म्हणजे 8, महागध, गद म्हणजे व्याधी, महागध तिथे वर्णन करताना अष्टांग हृदयकार महारोग हा सुदुस्तर हे जे 8 महारोग आहेत त्यांच्यामध्ये ऑब्व्हियसली प्रमेहाचा अंतर्भाव केलेला आढळतो. त्यामुळे लक्षात ठेवताना हे आवर्जून चिकित्सा करताना लक्षात ठेवायला हवं की हा महागद आहे. चिकित्सेला म्हणजे असं जाता जाता बरा झाला असा प्रकार कमी वेळेला असतो. इथे चतुष्पादांनी योग्य प्रमाणे काम केलं, योग्य प्रकारे त्याची योजना केली तरच हा व्याधी साध्यत्वापर्यंत जाऊ शकतो. त्याला सुद्धा साध्यत्वाचे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत. पण हा महारोग आहे हे विसरता कामा नये. तर असा विचार केला तर या महारोगांचं वर्णन सुश्रुताचार्यांनी सूत्रस्थान 33वा अध्याय अवारणीय अध्याय म्हणून दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी महागदांचं वर्णन केलेले आणि त्यांना दुष्चिकित्स्य असं म्हणलेले. म्हणजे पुन्हा तीच गोष्ट सुश्रुताचार्य पण हायलाइट करतात. त्याच्यामध्ये प्रमेहाचं वर्णन आहे आणि चरकाचार्यांनी असं महागद असं वर्णन खरं केलेलं नाही, हा शब्द वापरलेला नाही. परंतु चरक इंद्रियस्थान अध्याय 9 8वं सूत्र आहे, मुद्दामून जाऊन वाचा. यस्य शाव निमित्य इंद्रिय असा अध्याय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक 8 व्याधींचं वर्णन दिलेलं आहे आणि त्यात त्यांना अचिकित्स्य व्याधी जेव्हा बलमांस क्षय असतो तेव्हा हे व्याधी अचिकित्स्य आहेत असं वर्णन केलेलं आढळतं. तर त्यामुळे तिथे चरकाचार्यांनी महागद न म्हणता अचिकित्स्य व्याधींमध्ये प्रमेयाचा अंतर्भाव केलेला आहे. तर तुम्ही जर बघितलं टू समराईज, अष्टव महागद म्हणताना तिन्ही ग्रंथकारांनी बृहत्त्रयी मधल्या प्रमेह किंवा मधुमेह काही ठिकाणी दोन्ही शब्द येतात. तर असं वर्णन केलेलं आढळतं. त्याच्यावरनं या व्याधीचं स्वरूप हे सहज जाता जाता बरा होणारा असं नसून ते चिकित्सेला त्रासदायक आहे असं वर्णन मिळतं. सुश्रुताचार्यांच्या त्या अध्यायाचंच नाव अवारणीय अध्याय असं आहे. वारणीय म्हणजे चिकित्सा करायला सोपे, सुलभ जाणारे. अवारणीय म्हणजे चिकित्सा करायला त्रास देणारे असे अध्याय. म्हणजे त्याच्यामध्ये प्रमेहाचा अंतर्भाव आहे. जाता जाता एक गोष्ट नक्की उद्धृत करूया की अवारणीय म्हणताना सुश्रुताचार्य इथे म्हणतात की रसायनात विनावत्स, म्हणजे हे जे अवारणीय व्याधी आहेत त्यांच्यामध्ये रसायन हा एक प्रधान चिकित्सा करण्याचा विषय आहे. हे आता काय इथे मुद्दाम हायलाइट करतोय, आता प्रमेह कफ असं म्हणलं की आपण अपतर्पण ही प्रधान संप्राप्ती धरतो. चिकित्सा करताना तुम्हाला दोन्ही प्रकार मिळतात. मेहेशु संतर्पण एवं कार्यम एव कार्यम असंही सूत्र मिळतं आणि मेहेशु कार्य आणि अपतर्पणाने अवस्थावशात आहेत, आम्ही त्याच्या खुलात जात नाही. पण एकांतिक अपतर्पण असं करणं हे त्रासदायक आहे. अवारणीय अध्यायात सुश्रुताचार्य असं म्हणतात की हे जे व्याधी आहेत ते रसायनात विना साध्य नाहीये. रसायन चिकित्सा ही या व्याधींमध्ये आवर्जून करायला हवी असं तिथे सुश्रुताचार्य आपल्याला दिग्दर्शन करतात. पुढे जाऊया. अजून वर्णन काय मिळतं या व्याधीचं? आता आपण निदानापर्यंत पोहोचतच नाहीये. आधीच्या स्थानांमध्ये प्रमेह म्हणून काय वर्णन येतं तर चरकसूत्र 25 यज्ञ पुरुषी अध्याय सगळ्यांनी वाचला असेल, त्याच्यामध्ये अग्र्य संग्रह आलेले आहे. तर प्रमेहाचं वर्णन काय मिळतं? प्रमेह अनुषंगीणाम अग्र्यम. अनुषंगी व्याधींमध्ये प्रमेह अग्र्य आहे. अनुषंगी म्हणजे काय तर बघा, आता चक्रपाणी दत्त टीका काय करतात? अनुषंगी पुनर्भावी. पुनर्भावी म्हणजे काय? पुन्हा होणारा, म्हणजे बरा व्हायला आधीच त्रासदायक आणि पुन्हा होणारा, ती टेंडन्सी असणारा असा हा व्याधी आहे. तुम्ही हाच शब्द आपण विषमज्वर वाचला तेव्हा बघितला होता, क्रियाकालो अनुषंगवान. विषमज्वरामध्ये अनुषंग शब्दाचा अर्थ दीर्घकाळ राहणारा असा अर्थ होता. तोही अर्थ इथे आपल्याला लावता येईल. अनुषंगी म्हणजे दीर्घकाळ राहणारा आणि पुन्हा पुन्हा होऊ शकणारा असा हा व्याधी आहे. त्यात हा व्याधी अग्र्य आहे. बघा, त्यामुळे प्रमेह हा पुन्हा तच वर्णन करेन की मूलतः व्याधीचा स्वभावच खूप चिरकारी आणि दीर्घकाळ टिकणारा, पुन्हा पुन्हा होऊ शकणारा अशा प्रकारचा आहे. आपण जेव्हा निदान चिकित्सा स्थान वाचतो किंवा प्रत्यक्ष चिकित्सक म्हणून चिकित्सा करतो
तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपण ह्या गोष्टी, बेसिक गोष्टी मिस केलेल्या असतात. पुढे जाऊया. तुम्ही जर पुढे बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की सुश्रुत संहितेतलं सूत्र मुद्दाम सांगतोय, निदानातलं सुरुवातीचं सूत्र आहे, त्याच्यावरनं या व्याधीचं स्वरूप अजून चांगलं कळतं. हे पहिलंच न्यायचंद्रिका टीका आहे, त्याच्यामधले पहिलं सूत्र आहे. कुष्ठव्याधीनंतर प्रमेह नावाच्या व्याधीचं वर्णन आहे आणि तिथे सुश्रुत टीकाकार असं म्हणतात की कुष्ठानंतरम प्रमेहारंभ. त्याच्यात म्हणजे कुष्ठानंतर प्रमेह का सांगितला असं वर्णन करताना काही गोष्टी हायलाईट केल्यात, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. अपत्य संक्रम्यत्वेन काय सांगितलं, कुष्ठानंतर प्रमेह का सांगितलाय, अपत्य संक्रम्यत्वेन उभयोहो अपि अपत्यगत्वा. म्हणजे काय की उभयोहो, हे जे दोन्ही व्याधी आहेत कुष्ठ आणि प्रमेह, ते अपत्य अपत्याकडे जाणारे, पुढच्या जनरेशन मध्ये, वंशामध्ये, वंश परंपरेमध्ये पुढच्या जनरेशनकडे पास ऑन होऊ शकणारे अपत्य गत्वात, हे दोन्ही व्याधी तसे आहेत. अपत्य संक्रम्यत्व, अपत्यामध्ये संक्रमण होऊ शकणारे असे आहेत, म्हणून प्रमेय सांगताय. मी हा सूत्र इथे का घेतलं, हे टीकेचा अंश इथे का घेतला, तर प्रमेह अनुषंगेना, कुठपर्यंत अनुषंग, तर पुढच्या जनरेशन मध्ये सुद्धा त्याचा दीर्घकाल इतकं त्याचं अनुबंधित्व दिसतं, लक्षात घ्या. त्या निमित्ताने पुढे अजून त्याच व्याधीचं काय वर्णन केलेलं आहे, त्रिदोषारब्धत्व सामान्यात. कुष्ठ आणि प्रमेह यातलं अजून काय सामान्य आहे, तर त्रिदोषारब्धत्व, आरब्ध म्हणजे सुरुवात, दोन्ही व्याधींची सुरुवात त्रिदोषाने होते. प्रमेह हा पण त्रिदोष व्याधी आहे, फक्त कफ इन्व्हॉल्व्ह झालाय, कफच फक्त आहे असं बिलकुल नाही. अजून काय, महाव्याधित्व सामान्यात, दोन्हीही महाव्याधी आहेत. आताच आपण बघितलं की महागद असं यांचं वर्णन आहे, त्यामुळे महाव्याधित्व सामान्यात. अजून काय, कालांतरेण असाध्यत्व साधर्म्यात, कालांतरेण म्हणजे दीर्घकाळ तसेच जर राहिले, अचिकित्स्य राहिले किंवा चिकित्सा पुरेशी झाली नाही तर असाध्यत्व येणारे. तर खरं तर सगळेच व्याधी दीर्घकाल उपेक्षा केली तर असाध्य होतात असं वर्णन मिळतं. मला माहितीये की बऱ्याच व्याधींमध्ये 1 वर्षानंतर असाध्य होते असं वर्णन मिळतं, किंवा सुखसाध्य व्याधींच्या लक्षणांमध्ये नवीन व्याधी सुखसाध्य असतात. ह्याचाच अर्थ जुने व्याधी हे असाध्य किंवा कृच्छ्रसाध्य असतात. पण इथे मात्र प्रमेह कुष्ठासारखे व्याधी जे अनुषंगी म्हणून प्रमेयाचं वर्णन आहे, ते कालांतरेनं नक्कीच असाध्यत्व दाखवणारे आहेत असं वर्णन आहे. आणि चिकित्सा एकत्वात, म्हणजे दोन्हींची चिकित्सा बरीचशी एका मार्गाने, एका ट्रॅकनी जाणारी आहे असं वर्णन इथे टीकाकार करतात. ह्याच्यावरनं पण आपल्याला प्रमेह ह्या व्याधीचा स्वभाव लक्षात येतो. पुढे जाऊया. हे म्हणताना असं वाटतं की अरे मग हे साध्यच होणारे नाहीयेत का, कारण मग असं वाटतं की अरे हे असाध्यच आहे, मुळात इतका तो अष्टव महागद, पुन्हा तो अनुषंगित्व निर्माण करणारा, अपत्यामध्ये प्रसृत म्हणजे पुढे जाऊ शकणारा असा व्याधी असेल तर साध्यच होऊ शकणार नाही. आपण एक इंटरेस्टिंग सूत्र इथे मुद्दाम कोट केलंय, ते आत्ताशी आपल्या खरं निदानाशी संबंधित नाहीये, फक्त पटकन चिकित्सा केली तर व्याधी साध्य होतात असं सांगणारं हे सूत्र आहे. प्रमेयातलंच सूत्र आहे, प्रमेय चिकित्सेतलं सुश्रुत चिकित्सा 11-13. अधनो वैद्य संदेशात एवं कुर्वन्न तंद्रितः संवत्सरादंतराद्वा प्रमेहा प्रतिमुच्यते. त्या सूत्राची आधी बॅकग्राऊंड थोडी लक्षात घ्या. आपल्याकडे असं वर्णन सुश्रुत संहितेत मिळतं की सधन असेल, त्याच्याकडे सगळ्या व्यवस्था उपलब्ध आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. धन म्हणताना पैसेच असं नाही, पैसे आहेत, चिकित्सा करायला लागणारा संभार आहे. अशा माणसाने चिकित्सा काय करावी, मग पंचकर्म करावी किंवा अशा प्रकारची चिकित्सा येते. आणि अधन जो आहे त्याच्याकडे ही सगळी सामुग्री नाही, त्यांनी काय नुसतं बसून राहायचंय का, त्याला चिकित्साच नाहीये का, तर तसं नाहीये. त्यांनी अतंद्रित, त्यांनी मोहित होऊन जाऊ नये आणि काय करावं, वैद्य संदेशात एवं कुर्वन. एवं कुर्वन म्हणजे काय, वरती सगळे ती सूत्र येतात की भरपूर व्यायाम करावा अशा अर्थाची. योजना नाम शतम यायात खनेद्वा सलिलाशयात, म्हणजे भरपूर शतयोजना चालावं, किंवा विहिरी खणाव्या, म्हणजे शारीरिक कष्ट भरपूर करावेत. असं जर केलं वैद्य संदेशामुळे, म्हणजे वैद्याकडून सल्ला घेऊन, तर काय होतं, संवत्सरात अंतराद्वा प्रमेहात प्रतिमुंचते. तर तो संवत्सरात किंवा अंतरात, म्हणजे त्या काळामध्ये 1 वर्ष किंवा अशा कालामध्ये प्रमेहात प्रतिमुच्यते. इथे कालावधी दिलाय हे लक्षात घ्या, 1 वर्ष असा कालावधी दिलाय. जर हे सतत करत राहिला तर अधन रुग्ण सुद्धा प्रतिमुच्यते. इथे चिकित्सेचा कालावधी हायलाइट करणं हा विषय आहे. त्याचबरोबरीने व्यायामाचं महत्व इथे हायलाइट केलेलं दिसतं सुश्रुताचार्यांनी.
तर ते आपण इथे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे जसं आपण वाचतो कफज मेह साध्य आहेत, पित्तज याप्य आहेत, त्याच बरोबरीने हे एक वेगळं सूत्र येतं की जर तुम्ही रसायन सेवन केलं तर हे व्याधी अष्टौ महागद साध्य आहेत, किंवा त्यांना चांगल्या प्रकारे तुम्ही आपण त्यांचं करू शकता. आणि दुसरंच व्यायामाचं जर तुम्ही महत्व लक्षात घेतलं तर संवत्सरात अंतरात्मा प्रमेहात प्रतिमुच्यते, हे सूत्र मुद्दामून काढून बघा. हे सुश्रुत चिकित्सा 11 प्रमेह चिकित्सेतलं सूत्र आहे. पुढे जाऊया. आता प्रमेहाचं वर्गीकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कफज वगैरे प्रकार केलेले आहेत. एक वेगळा फक्त मुद्दा इथे सांगायचा होता, म्हणून कारण कुलज पण व्याधी तो दिलेला आहे, म्हणून हा मुद्दा सुरुवातीलाच घेतोय मूळ सूत्र वाचण्याच्या पूर्वी. आता हे सूत्र पुन्हा आहे सुश्रुत चिकित्सा 11. द्वौ प्रमेहो भवतः सहजो अपथ्य निमित्तश्च. दोन प्रकारचे प्रमेह आहेत, सहज आणि अपथ्य निमित्त. मी आता ह्या सूत्राच्या फार खोलात जाणार नाहीये, फक्त एवढंच हायलाइट करू इच्छितो की अपथ्य निमित्त आहे आपल्या सगळ्यांना माहितीये. जसं आरशामध्ये पण असंच वर्णन आहे बघा, सहज अर्श आणि जातज अर्श, जन्मानंतर निर्माण झालेले अर्श. काहीतरी अपथ्य ह्या जन्मातलं दिसतं आणि होणारे अर्श, आणि एक सहज नावाचा अर्श आहे. तसंच प्रमेहात वर्णन सुश्रुताचार्यांनी केलेलं आहे, सहजो अपथ्य निमित्तश्च. आणि मग सहजो कसा आहे, मातृपितृ बीज दोषकृतः असा सहज आहे. मात्या पित्याच्या बीजात दोष उत्पन्न झाल्यामुळे उत्पन्न होणारा, मग अशी ते आपण बघितलं की अपत्य संक्रम्यत्व असं जे आहे ते प्रमेहामध्ये आहे. या सूत्राच्या खोलात फार जात नाही, मूळ सूत्र दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर, तुम्ही पण जाऊन बघू शकता. सुश्रुत चिकित्सा 11 तिसरं सूत्र, त्याच्यामध्ये हे वर्णन येतं. हे वाचताना असं कळतं की पहिला जो आहे सहज, तो प्रायः कृश रुग्ण असतो, आणि जो अपथ्य निमित्त असा जो आहे तो प्रायः स्थूल रुग्ण असतो. इथे प्रायः मेजॉरिटी ऑफ टाइम्स असं लक्षात घ्या, दरवेळेला असंच असावं अशी अपेक्षा नाही, बहुतांशी वेळेला तसं असतं, असं सुश्रुताचार्यांनी वर्णन केलेलं आहे. अजून एक त्या सूत्राच्या टीकेमध्ये न्यायचंद्रिका टीकाकारांनी दुसऱ्या सूत्रामध्ये सुश्रुत निदान 6 या सूत्राच्या टीकेत पण वर्णन तसं सापडतं. अत्र आहू एके, एके म्हणजे एकीय मत सांगितले. काही जणांचं मत असं आहे, स्त्रीणाम प्रमेहा न भवंती इति, स्त्रियांमध्ये प्रमेह होत नाही असं काही लोकांचं मत आहे. तथाच तंत्रांतरे रजप्रसेकात नारीणाम मासी मासी विशुद्ध्यती सर्वं शरीरम दोषाश्च न प्रमेहंती अत स्त्रिया इति. काय सूत्र दिलं, दुसऱ्या तंत्रात दिलं, कुठल्या तंत्रातलं आहे ते माहित नाही, टीकाकारांनी कोट केलेलं सूत्र आहे की रजप्रसेक, नारी म्हणजे स्त्रियांमध्ये रजस्राव असल्यामुळे दर महिन्याला विशोधती, दर महिन्याला काहीतरी दोषांचं मलांचं शोधन होतं, सगळ्या शरीराचं आणि दोषांचं शोधन होतं. न प्रमेहती अतः न प्रमेहती, त्यामुळे स्त्रियांमध्ये प्रमेह दिसत नाही असं एक मत दिलं, एकीय मत. एतत्तु न युक्तम, आणि टीकाकार तिथे असं म्हणतात एतत्तु न युक्तम, हे काही योग्य नाहीये. सर्वतंत्र अप्रसिद्धे, का योग्य नाहीये, सगळ्या तंत्रांमध्ये असं काही दिलेलं नाहीये, एकच मत असं म्हणून दिलेलं आहे. आणि प्रत्यक्ष विरोधाच्य, आणि प्रत्यक्षतः तुम्हाला असं दिसतं का हो की स्त्रियांमध्ये प्रमेय होत नाही, तर तसं नाहीये. प्रत्यक्षतः विरोध दिसतो, प्रत्यक्षतः स्त्रियांमध्ये पण प्रमेय झालेला दिसतो, त्यामुळे हे मत फारसे योग्य नाही. पुढे जाऊया. आता प्रमेयाचं वर्गीकरण, मूळ सूत्र अजून चरकाचार्यातलं खरं वाचलेलंच नाहीये, फक्त ही आधी चाललेली सूत्र आहेत. आपण महारोगाध्याय वाचलाय, त्याच्यामध्ये वर्णन येतं विंशती प्रमेय, हा म्हणून फक्त सूत्रस्थानापासून कुठे कुठे प्रमेय आलाय ऑलरेडी जे तुम्ही वाचलेलं आहे ते फक्त इथे एकत्र क्लब करून त्या व्याधीचं स्वरूप तुम्हाला माहितीये अशा परिस्थितीत आपण येऊया. हे फार खोलात जाणार नाही, हे सगळ्यांना माहितीये. कफज, पित्तज, वातज, साध्य, याप्य, असाध्य असे त्यांचं क्रमाने वर्णन आहे. अजून एक महत्वाचं वर्णन येतं प्रमेह आणि मधुमेह, ज्याच्यामध्ये अष्टांग हृदय निदानातलं सूत्र आहे की कालेन उपेक्षित सर्वे यद यांती मधुमेहता मधुर्यम यच्च सर्वेषु प्रायो मध्वीव मेहती सर्वेपि मधुमेहाख्या माधुर्याच्च तनोरतः. म्हणजे काय, कालेन उपेक्षित सर्वे, पहिला कफज असतो, जर त्याची उपेक्षा केली तर तो मधुमेहत्वाप्रमाणे मधुमेहताकडे जातो. मग कालांतराने सगळेच प्रमेह हे मधुमेहत्वापर्यंत जातात. त्यामुळे त्यांची कफज जेव्हा साध्य आहे तेव्हा चिकित्सा करा, तो मधुमेहत्वाकडे गेला की तो असाध्य आहे असं वर्णन दिसतं. किंवा कृच्छ्र साध्य, याप्य या प्रकारात तो बोलतो. त्यामुळे काल उपेक्षा करणं हे वैद्य रुग्ण या दोघांनाही योग्य नाही. आपण प्रमाद हा करता कामा नये, मला आता फार जात नाहीये, सगळ्यांनाही माहिती असणारी सूत्र आहे. आता महत्वाचं एक शेवटचं सूत्र घेतलंय प्रमेह आणि कुलजत्व. जसं सुश्रुताचार्यांनी सहज आणि अपथ्य निमित्त असं केलं होतं,
तसंच वर्णन चरकाचार्यांनी पण केलेलं आढळतं. तुम्ही हे सूत्र बघितलं तर हे सूत्र येतं चरक चिकित्सा 6वा अध्याय 57व सूत्र प्रमेय चिकित्सेतलं सूत्र आहे. जातः प्रमेही मधुमेहिनो वा न साध्य उक्तः सही बीज दोषात ये चापि केचित कुलजा विकारा भवन्ति तांश्च प्रवदन्ति असाध्यान. काय वर्णन दिलंय की प्रमेही जात प्रमेही जसा सहज प्रमेही किंवा मधुमेही वा किंवा सहज मधुमेही न साध्य उक्तः तो साध्य नाही का बीज दोषात, कारण बीज दोषामुळे आलेला तो व्याधी आहे. आपण सगळ्यांनी शारीरिक स्थानात अनुवंशिकतेचा जो सिद्धांत म्हणून आपण मानतो तो बघितलाय की ज्या बीज भागाची दृष्टी होते माता पित्याच्या बीजामध्ये, ज्या बीज भागाची दृष्टी होते अपत्यामध्ये त्या अवयवाचे किंवा त्या स्वरूपाचे व्याधी उत्पन्न होताना दिसतात, ज्यांना कुलज व्याधी असं म्हणतात. तर असे जे बीज दोषामुळे उत्पन्न झालेले व्याधी आहेत न साध्य उक्तः ते साध्य नाहीत, ते असाध्य आहेत. असे अन्यही जे काही कुलज विकार आहेत, मग असे आपण एक बघितलं कुष्ठ आणि प्रमेह असे कुलज विकार किंवा अपत्य संक्रम्यत्व असा त्याचा शब्द होता. त्यामुळे असे जे काही अन्य विकार असतील जे सहज किंवा बीज दोषामुळे उत्पन्न असतील, सहज अर्शाची पण चिकित्सा कशी दिली तुम्ही बघा ग्रंथातली, तर असे जे बीज दोषाने उत्पन्न असतील ते सगळे असाध्य व्याधी आहेत. ही सगळी लाईन लक्षात ठेवा. प्रमेह हा अनुषंगी व्याधी आहे, दीर्घकाळ टिकणारा आहे, अपत्य संक्रम्यत्व आहे. त्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही लवकरात लवकर निदान करणं आणि त्याची योग्य ती चिकित्सा अवस्थेनुसार करणं हे वैद्य म्हणून तुमचं कर्तव्य आहे. बीज दोषात चक्रपाणी काय म्हणतात, बीज दोषात इति प्रमेहारंभक दोष दुष्ट बीज जात प्रमेहित्वात. म्हणजे जे बीज प्रमेह आरंभक दोषांनी दुष्ट झालेला आहे असे जे सहज प्रमेही आहेत म्हणजे जन्मतः झालेला प्रमेह हा असाध्य आहे, किंवा बीजदृष्टीमुळे झालेला उत्तर काळातला सुद्धा प्रमेह हा कृच्छ्र याप्य किंवा असाध्य या कॅटेगरीतच मोडतो. सुखसाध्य नक्कीच नाही, असाध्य किंवा न साध्य उक्ता असं सांगलेलं आहे. कुलजा इति चक्रपाणी दत्त तिथे अजून टीका काय करतात, कुलज विकार म्हणजे काय, टायपिंग मिस्टेक आहे, पितृपितामहादि कारणोद्भूता अनेन वचनेन प्रमेहस्यापि कुलजस्य असाध्यतायां सिद्धायां पुनस्तद्वचनम संतानानुबंधित्व उपदर्शनार्थम. म्हणजे काय, कुलज असं म्हणतात तेव्हाच असाध्य असं तुम्ही सांगून टाकलेत खरं तर. कारण काय त्याचं कारण, पितृपितामह म्हणजे वडील आजोबा किंवा त्या जनरेशन्स मधनं ट्रान्सफर होणारा असा व्याधी असल्यामुळे तो कुलज आहे आणि तो असाध्य आहे असं सांगताना सुद्धा पुन्हा ते असाध्य असं का सांगतात, तर ते संतानानुबंधित्व दाखवण्यासाठी. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःपुरती चिकित्सा घेताय असं न करता अशी व्याधीच होऊ नये अशी मुळात आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि व्याधी झाला तर तो पुढच्या जनरेशनला पास ऑन होऊ नये ह्याची काळजी रुग्ण म्हणून आणि वैद्य म्हणून आपण घ्यायला हवी असं सांगण्यासाठी आहे. आता आपण साक्षात निदानातलं पहिलं सूत्र वाचूया, चरक निदानातलं. प्रमेह निदान अर्थात प्रमेय निदानं व्याख्यास्यामः इतिहस माहुरात्रे यादयो महर्षयः. त्रिदोषकोपनिमित्ता 20 प्रमेहा भवन्ति विकाराश्च अपरे अपरिसंख्येयः. तत्र यथा त्रिदोष प्रकोपः प्रमेहान् अभिनिर्वर्तयति तथा अनुव्याख्यास्यामः. हे पहिलं सूत्र प्रमेय निदानातलं आहे. शब्दशः अर्थ बघा एकदम सोपं आहे. 20 प्रमेह कसे, त्रिदोष कोप निमित्ता, त्रिदोष कोपाचं निमित्त म्हणजे त्रिदोष कोप हा ज्यांचा हेतू आहे. आपल्याला माहितीये दोष हे अभ्यंतर हेतू म्हणून मानलेले. बाह्य हेतू म्हणजे आपली लाईफस्टाईल, आहार विहार मानस हे भाव, आणि अभ्यंतर हेतू म्हणजे दोष. तर निमित्त हा शब्द हेतू या अर्थात येतो. 20 प्रमेय कसे, त्रिदोष कोप निमित्ता, हे त्रिदोषांच्या कोप या हेतूमुळे होणारे आहेत. विकाराश्च अपरे अपरिसंख्येया, आणि अन्य सुद्धा, अपरे म्हणजे अन्य, अपरिसंख्येय हा विकार हा, अन्य सुद्धा अपरिसंख्य भरपूर इनफायनाईट मोजता न येणारे असे अनेक विकार आहेत जे त्रिदोष प्रकोपाने होणारे आहेत. तत्र त्यामध्ये त्यातले यथा त्रिदोष प्रकोप हा प्रमेहान अभिनिर्वर्तयती, तत्र यथा त्यातला सुद्धा जसा त्रिदोष प्रकोप प्रमेहान अभिनिर्वर्तयती, त्रिदोष प्रकोप प्रमेहापर्यंत कसा व्याधीचं निर्वर्तन होतं तथा अनुव्याख्यास्यामः, ते आता आम्ही इथे सांगतोय. सगळ्यांना अर्थ लक्षात आला. अभिनिर्वर्तन हा शब्द वेगळा आहे, निर्वर्तन हा शब्द तुम्ही वाचलाय बघा. तुम्ही संप्राप्तीची जर व्याख्या बघितली, यथा दुष्टेन दोषेण यथाच्या अनुविसर्गता निर्वृत्तीर आमयस्य असौ संप्राप्तीर जातिरागती सूत्र आहे ना, त्यातला निर्वृत्ती हा शब्द बघा.
निर्वर्तन हा शब्द तसाच आहे. अभिनिर्वर्तन तोच शब्द आहे. म्हणजे काय, त्रिदोष प्रकोपापासून प्रमेह व्यक्त होईपर्यंतच्या घटना कशा घडतात हे इथे आम्ही सांगतोय. सगळेच व्याधी त्रिदोष प्रकोपाने होतात. त्यातला त्रिदोष प्रकोपाने प्रमेह कसा चेन ऑफ इव्हेंट्स आपण प्रत्येक संप्राप्तीत बघतो ती कशी घडते हे आम्ही इथे सांगतोय. आता आपल्याला काय त्याच्यात चक्रपाणीची टीका जी आहे तर त्यांनी थोडस ते सामान्य आणि नानात्मज व्याधी हे असे आपण इथे लक्षात ठेवायला हवेत. ती संकल्पना लक्षात ठेवूया. सगळेच व्याधी त्रिदोष प्रकोपक आहेत सूत्र येतात, पण एक नानात्मज व्याधी नावाची पण गोष्ट तुम्हाला दिलेली आढळेल. तुम्ही जर चक्रपाणी टीका चरक सूत्र 20 तिथे नानात्मज व्याधी दिलेत ना, वाताचे 80, पित्ताचे 40, कफाचे 20 असे जर बघितले तर त्यांची टीका फक्त बघितली की लक्षात घ्या, सामान्य ज्या ये वातादिभिः प्रत्येकम मिलितैश्च जन्यन्ते. सामान्य म्हणजे काय, तर वातादिभिः प्रत्येकम मिलितैः, वात पित्त कफ तिन्हींच्या काहीतरी कॉन्ट्रीब्युशन संप्राप्तीमध्ये आहे, याने निर्माण होणारे ते सामान्य जे व्याधी आहेत. आणि नानात्मज कोणते, ती ये वातादिभिः दोषांतर असंपृक्तैः जन्यन्ते. संपृक्त म्हणजे त्यांनी युक्त, सॅच्युरेट आपण असा अर्थ म्हणतो. तर दोषांतर असंपृक्त, दोषांतर अन्य दोष त्याच्यात इन्व्हॉल्व नाहीत अशांनी होणारे जे व्याधी आहेत त्यांना नानात्मज व्याधी असं म्हणतात. इथं फक्त उल्लेख का केला, काही टायपिंग मिस्टेक आहेत त्या करूया. इथे उल्लेख फक्त हा का केला की सगळेच व्याधी त्रिदोष प्रकोपक आहेत असं म्हणता आला. चरक सूत्र 20 मध्ये नानात्मज व्याधी पण दिलेत, हे फक्त एकदा इथे लक्षात आणून देण्यासाठी हा उल्लेख इथे केलेला आहे. पुढे जाऊया. आता पुढचं सूत्र आपण वाचणार आहोत, प्रमेयातलं अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. तुम्ही जर चरकाचार्यांची विशेषतः रचना बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की आता सामान्यतः काय असायला पाहिजे. आपण जर संप्राप्ती वाचतोय, प्रमेयाचं निदान वाचतोय, तर आपला सामान्य क्रम काय आहे, तर हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय आणि संप्राप्ती असं जनरली सगळ्या अध्यायांमध्ये असायला हवं. तुम्ही वाग्भटाची अगदी बांधणी असलेली रचना बघितली तर तिथे हाच क्रम बहुतेक वेळा फॉलो होतो. कुठल्या तुम्ही प्रमेय निदान जरी वाग्भटातनं बघितला तरी तुम्हाला असं दिसेल की पहिल्यांदा हेतू दिले, मग पूर्वरूप देतात, मग संप्राप्ती देतात, म्हणजे आधी कसं घडत जातं, मग पूर्वरूप देतात, मग लक्षणं, मग साध्यासाध्यत्व, उपशय, अनुपशय आणि साध्यासाध्यत्व. हा क्रम वाग्भटाने फॉलो केला. चरकाचार्यांची लिहिण्याची शैलीच वेगळी. आता इथे आपल्याला अभिप्रेत असं असतं की इथे निदान जर आम्ही प्रमेयाचं वाचतोय तर आम्हाला काय दिसायला पाहिजे, तर आता पुढे साक्षात प्रमेयाचे हेतू यायला पाहिजे. पण एक वेगळंच सूत्र आहे. सूत्र बहुतेक वैद्यांना माहिती असेल, पण विद्यार्थ्यांसाठी वाचतोय, सगळ्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सूत्र वाचेन, अर्थ सांगेन आणि त्यातले प्रॅक्टिकल पॉइंट्स पण नक्की उल्लेख करेन. सूत्र बघूया. चरक निदान चौथ्यातलं चौथं सूत्र. इह खलु निदान दोष दूष्य विशेषेभ्यो विकार विघातकर भावाभाव प्रतिविशेषा भवन्ति. यदा हि एते त्रयो निदानादि विशेषाः परस्परं न अनुबध्नन्ति अथवा कालप्रकर्षात् अबलीयांसो अथवा अनुबध्नन्ति न तदा विकाराभिनिर्वृत्तिः. शिराद्वा अपि अभिनिर्वर्तन्ते तनवो वा भवन्ति अयथोक्त सर्वलिंगा वा विपर्यये विपरीताः इति सर्व विकार विघात भावा भाव प्रतिविशेषाभिनिर्वृत्ती हेतुर्भवती इति उक्तः. खूप मोठं सूत्र आहे, वैद्यांना अगदी माहिती असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी जरा स्प्लिट करून फक्त एकदा वाचूया. इह खलु, काय सांगतायत, इह खलु आता खरोखर काय, निदान दोष दूष्य विशेषेभ्यो, निदान दोष दूष्य विशेषेभ्यो विकार विघातकर भाव अभाव प्रतिविशेषा भवन्ति. याचा अर्थ काय, मी आता फक्त शब्दशः अर्थ सांगतोय. निदान म्हणजे काय, हेतू, दोष, दूष्य ह्यांच्या विशेषांमुळे, विशेषांपासून निदान, दोष आणि दूष्य म्हणजे हेतू, दोष, दूष्य तुम्ही बघितलं तर हेतूतच येतात. म्हणजे हेतूंपासनं दोष प्रकोप होतो, दोषांकडनं दुष्यांची दृष्टी केली जाते. ह्यांच्या विशेषांपासून काय होतं, विकार विघातकर भाव आणि विकार विघातकर अभाव यांचे विशेष होतात. त्यात नवीनच कन्सेप्ट आली आहे, विकार विघातकर भाव आणि विकार विघातकर अभाव यांचे विशेष होतात. आता फक्त शब्दशः अर्थ बघा, पुढे आपण टीका वाचताना त्याचे स्पष्टीकरण देणारच. म्हणजे काय, पुन्हा पहिल्या वाक्याचा अर्थ बघा, हेतू, दोष आणि दूष्य यांच्या विशेषांपासून, मला सामान्य आणि विशेष शब्द माहिती आहे, यांच्या विशेषांपासून आत्ताला समजण्यापुरता असं लक्षात ठेवा
यांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन पासून, यांच्या एकत्रीकरणात येणाऱ्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स पासून विकार विघातकर भाव किंवा विकार विघातकर अभाव यांचे विशेष घडतात. विकार विघात म्हणजे काय? विकार म्हणजे व्याधी, सगळ्यांना माहिती आहे. विघात म्हणजे काय? व्याधीचा विघात म्हणजे व्याधी बरा होणं किंवा व्याधी निर्माणच न होणं. विकार विघातकर भाव म्हणजे व्याधीला प्रतिबंध आणणारे भाव. विकार विघातकर भाव, व्याधीला प्रतिबंध करणारे भाव. आणि विकार विघातकर अभाव म्हणजे काय? विकाराला म्हणजे व्याधीला विघात करणाऱ्या भावांचा अभाव. टेक्निकल शब्दरचना आहे, पुढे जाऊया. यदा हि एते त्रयो, जर हे तिघ कोण? निदानादि विशेषाः म्हणजे कोण? निदान दोष दुष्य परस्परम न अनुबध्नन्ति. जर निदान म्हणजे हेतू, दोष आणि दुष्य हे परस्परांशी अनुबध्नन्ति न, जर त्यांचा अनुबंधच झाला नाही, अथवा किंवा कालप्रकर्षात अबलियांशो अथवा अनुबध्नन्ति, त्यांचा अनुबंधच झाला नाही किंवा कालप्रकर्षाने झाला, म्हणजे दोष त्यांच्या म्हणजे हेतू सेवन घडलेला आहे, दोष काहीतरी बिघडलेले आहेत, हा जो अनुबंध आहे तो कालप्रकर्षाने झाला किंवा अबलियांशो झाला म्हणजे बलवान अनुबंध झाला नाही, तर न तदा विकाराभिनिर्वृत्ती. जर अनुबंधच झाला नाही तर न विकाराभिनिर्वृत्ती, तर विकाराचं अभिनिर्वर्तन होणारच नाही. सोपं आहे ना. हेतू सेवन घडलं पण व्याधी दिसत नाही, असं दिसतं की नाही पुष्कळ वेळेला. आपण आता निदान वाचताना व्यभिचारी हेतू नावाची गोष्ट वाचली. व्यभिचारी हेतू म्हणजे काय सांगितलंय? की त्यांनी हेतू सेवन दिसतं पण दोषसंचय दोषसंचय किंवा साक्षात व्याधी घडत नाही, अशांना व्यभिचारी हेतू असं मानलं जातं. तर आता इथे काय वर्णन केलंय बघा, की जर निदान दोष दुष्य यांचा अनुबंधच परस्परम न अनुबध्नन्ति, त्याला पुढची ओळ बघा, न तदा विकाराभिनिर्वृत्ती. जर त्यांचा एकमेकांशी संबंधच आला नाही, म्हणजे तिघही बसलेत वेगवेगळे त्यांच्या त्यांच्या जागी, परंतु त्या एकमेकांची मूडच नाही आज त्यांचा, न तदा विकाराभिनिर्वृत्ती, तर विकाराचं अभिनिर्वर्तन होणारच नाही, व्याधी निर्माणच होणार नाही जर ते न अनुबध्नन्ति. अथवा अजून काय कंडिशन्स आहेत? कालप्रकर्षात अबलियांशो अनुबध्नन्ति. कालप्रकर्षात म्हणजे आज अनुबंध नाही झाला पण काही काळाने झाला. तो काही काळ म्हणताना काही दिवस पण असू शकतात किंवा महिने वर्ष पण असू शकतात, की सगळे त्यांच्या त्यांच्या जागी प्रकुपित आहेत. कफ बिघडलेला आहे, मेद बिघडलेला आहे, पण अनुबंध घडत नाहीये. तो कालप्रकर्षाने घडला, काहीतरी वयाची 40 आली आणि मग हा अनुबंध घडायला सुरुवात झाली. किंवा असं घडलं की काहीतरी ऋतू बदलला आणि मग कालप्रकर्ष झाला आणि मग त्यांचा अनुबंध घडला. मग काय होईल? चिराद्वा अभिनिर्वर्तनते, म्हणजे या निदान दोष दुष्य यांचा अनुबंध जर कालप्रकर्षाने घडला तर चिरात व्याधी अभिनिर्वर्तनते, तो कालांतराने घडेल. म्हणजे असं दिसणारच नाहीये की आज हेतू सेवन घडलं आणि उद्या प्रमेय घडला. मुश्किल आहे, प्रमेयाच्या बाबतीत अवघड आहे. हे ज्वराच्या बाबतीत शक्य आहे, हे अन्य अशुकारी व्याधींच्या बाबतीत शक्य आहे. प्रमेयाच्या बाबतीत मात्र कालप्रकर्षाने अनुबंध झाला तर चिरात अभिनिर्वर्तनते. असं दिसतं की नाही, खूप पेशंट आपल्याला आता व्यवहारात असे दिसतात की अरे तो भरपूर गोड खातो पण त्याला काहीच झालं नाहीये, हा व्यायामच करत नाही पण काहीच झालं नाहीये. का? कालप्रकर्षात अनुबंध होऊ शकतो आणि मग व्याधी पण चिरात अभिनिर्वर्तनते. याचे उत्तर संप्राप्तीत आहेत पण या सूत्रात पण आहेत. चिरात का होतो? तर कालप्रकर्षाने अनुबंध झाला तर व्याधी चिरात होतो, दीर्घकाळाने होतो. किंवा काय होतं? अबलियांश अनुबध्नन्ति, म्हणजे फार हेतू सेवन नाहीये, फार दोष प्रकोप नाहीये आणि दुष्य दृष्टी पण फार नाहीये. हे जर तिन्ही बलवान असतील तर व्याधी बलवान असेल, पण अबलवान आहेत, म्हणजे हेतू सेवन पण खूप जास्त नाहीये, दोष प्रकोप पण खूप जास्त नाहीये. तर काय होईल? म्हणजे अबलवान अनुबंध झाला, अबलियांश अनुबध्नन्ति. मग काय होईल? तनवोवा भवन्ति. व्याधीचं अभिनिर्वर्तन कसं होतं? तनु. तनु म्हणजे पटकन, म्हणजे अल्प लक्षणवाला किंवा सगळी लक्षणं आहेत पण कमी प्रमाणात आहेत. तनवोवा अयथोक्त सर्वलिंगावा. सर्वलिंग म्हणजे सगळी लक्षणं, यथोक्त म्हणजे जी सांगितलेली आहेत ती अयथोक्त म्हणजे सगळी लक्षणं त्याची निर्माणच होणार नाही. पुन्हा लक्षात घ्या की जर हे निदान दोष दुष्य यांचा अनुबंध झाला नाही तर व्याधी निर्माणच होणार नाही. किंवा कालप्रकर्षाने जर त्यांचा अनुबंध झाला, काही काळाने, मगाशी उल्लेख केला तसा काही काळ तो काही वर्षांचा पण असू शकतो, काही काळाने जर अनुबंध झाला तर
व्याधीचं अभिनिर्वर्तन, व्याधीचं व्यक्तीभवन दीर्घकाळाने घडेल. आणि जर अबलियांश अनुबंधंती, जर बलवान अनुबंध झाला नाही तर काय होईल, तनवोवा, व्याधींचं स्वरूप तनू असेल, म्हणजे अगदी फार लक्षणयुक्त व्याधी नाही किंवा सगळी लक्षणं आहेत परंतु एकदम अल्प प्रमाणात आहेत असा तनू व्याधी निर्माण होईल. किंवा अयथोक्त सर्व लिंगावा, ज्याच्यामध्ये सगळी लक्षणं नाहीत असा व्याधी निर्माण होईल. आपण हे वाचलेलं आहे ज्वरात किंवा अन्य पण सामान्य सूत्रांमध्ये की सगळी पूर्वरूप आली तर तो व्याधी असाध्य असतो. हा, इथे अयथोक्त सर्व लिंगावा, जर बलवान अनुबंध निदान दोष दुष्यांचा नसेल तर सगळी लक्षणं निर्माणच होणार नाहीत. म्हणजेच काय झालं तर व्याधी चिकित्सेला जरा बरा सुखसाध्य म्हणण्यासारखा, आणि सगळी लक्षणं जर आली तर मात्र व्याधी बलवान आहे. बरोबर, लक्षात आलाय अर्थ. पुढे जातो, शंका असतील तर पुन्हा तुम्ही कधी विचारू शकता. विपर्यय विपरीताहा, विपर्यय विपरीताहा म्हणजे याच्या उलट घडलं तर सगळं उलट घडलं. म्हणजे काय, जर हे निदानादी विशेष आहेत, निदान दोष दुष्य परस्परम अनुबंधंती मग विकाराभिनिर्वृत्ती, जर त्यांचा एकमेकांशी अनुबंध आला तर विकार निर्माण होईल. कालप्रकर्षाने न येता पटकन जर त्यांचा अनुबंध आला पटकन व्याधी निर्माण होईल. आणि बलवान अनुबंध आला तर चांगला बलवान व्याधी निर्माण होईल आणि सर्व लिंगयुक्त व्याधी निर्माण होईल. लक्षात आलं. इति सर्व विकार विघात भावाभाव प्रतिविशेष अभिनिर्वृत्ती हेतुर्भवती इति उक्तः. आता म्हणताना काय म्हणले बघा, शेवटी इति सर्व विकार, हे प्रमेयात सांगितलेलं सूत्र आहे आपण वाचतोय, पण हे सर्व विकार, सगळ्याच विकारांमध्ये अभिनिर्वृत्ती हेतु भवती, मधली ओळ आता मुद्दाम काढले मधल्या काही शब्द, सर्व विकार अभिनिर्वृत्ती हेतुर्भवती, निदान दोष दुष्य यांचा अनुबंध येणं हे सगळ्याच विकारांमध्ये व्याधी निर्माण होण्यासाठी हेतू आहे, घडतं. काय, विकार विघात भावाभाव प्रतिविशेषा, म्हणजे कुठलाही विकार घडणारे किंवा नाही घडणारे हे कशावर ठरतं तर निदान दोष आणि दुष्ट यांचा एकमेकांशी अनुबंध आला की विकार विघातकर भावाभाव प्रतिविशेष घडतात, म्हणजेच व्याधी घडतो की नाही हे ठरतं. ते शब्द आपण टेक्निकल वापरायला गेलो की टर्म समजायला अवघड जाते, पण जर अगदी सोप्या भाषेत असं समजून घेतलं की निदान दोष दुष्यांचा अनुबंध कसा आहे ह्याच्यावर व्याधीचं स्वरूप ठरतं. समजण्यासाठी जरा मुद्दाम वेगळं उदाहरण घेऊया. समजा असं लक्षात घ्या की निदान दोष दुष्य म्हणजे आता समजा आपण आता अगदी कॉमन उदाहरण घ्यायचं तर कोॲलिशन गव्हर्नमेंट, म्हणजे एका पक्षाचं सरकार नाहीये. निदान दोष दुष्य मल्टिपल गोष्टी, मल्टिपल पक्ष इन्व्हॉल्व आहेत, तर मग त्यांचा अनुबंध एकमेकांशी कसा आहे त्याच्यावर सरकारचं भवितव्य ठरणार आहे. तो जर अनुबंधच झाला नाही तर सरकारच बनणार नाही, सगळ्यात कोणाकडेच मेजॉरिटी नाही अशी परिस्थिती राहील. तो जर अनुबंध आत्ता नाही घडला, रिझल्ट आज डिक्लेअर झालाय पण अनुबंध 2 महिन्यांनी त्यांचं सगळं जमलं कॉमन मिनिमम प्रोग्राम, तर कालप्रकर्षाने 2 महिन्यांनी व्याधी निर्माण व्हायला सुरुवात होईल किंवा कदाचित 6 महिन्यांनी होईल. व्याधीच्या बाबतीत, निवडणुकांच्या बाबतीत 5 वर्ष असा टाइम पिरियड आहे, 6 महिने काहीतरी टाइम पिरियड आहे, पण व्याधीच्या बाबतीत असा टाइम पिरियड पण नाही. कालप्रकर्ष त्यांचं एकमत आत्ता पण होऊ शकतं आणि काही काळाने पण होऊ शकतं. त्यामुळे कालप्रकर्षाने जर अनुबंध झाला तर अपेक्षित काय एका पक्षाचं सरकार असेल किंवा त्यांना मेजॉरिटी असेल तर पटकन सरकार बनतं. पण हे जर निदान दोष दुष्यांचा अनुबंध चांगला जमला नाही तर कालप्रकर्षाने भरपूर काळाने कधीतरी त्यांचा अनुबंध आला की सरकार बनण्याची प्रक्रिया घडेल. आणि अबलवान अनुबंध असेल की बाबा सगळ्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम नावाची गोष्ट केली, सरकारसाठी सगळे एकत्र आलेत, परंतु त्यांच्यातलं बॉन्डिंग, त्यांच्यातले अंडरस्टँडिंग चांगलं नाहीये, तर काय होईल, सरकार डळमळीत असेल, कधी पडेल कधी नाही सांगता येत नाही. तनवोवा, यथोक्त सर्व लिंगावा, ते चांगलं काम करू शकणार नाही कारण त्यांच्यामधलं अंडरस्टँडिंगच नाही, त्यांचा अनुबंधच तेवढा बलवान नाही, त्यामुळे सरकार चांगलं काम करणार नाही. आणि विपर्यय विपरीता, याच्या उलट लक्षात घ्या. विपर्यय विपरीता म्हणजे काय, एका पक्षाचं सरकार आहे, परस्परम अनुबंधंती, अंडरस्टँडिंग चांगलं आहे, वर्ण एक कोणीतरी सांगतंय किंवा एकत्र मिळून सगळे निर्णय घेत आहेत, विकाराभिनिर्वृत्ती ही, सरकार पटकन बनेल. बरोबर. जर कालप्रकर्ष, इथे कालप्रकर्षणे पटकन 2 दिवसात मीटिंग झाली, ठरलं कोण काय काय कसं काम करणार, शीघ्रम व्याधी अभिनिर्वर्तय ती, पटकन 2 दिवसात सरकार बनलं, बलवान अनुबंध आहे, सगळ्यांचं अंडरस्टँडिंग बॉन्डिंग चांगलं आहे. एका पक्षात सुद्धा बॉन्डिंग चांगलं नाही असं घडू शकतं,
पण इथे असं गृहीत धरा विपर्य विपरीता होते की त्यांचं अंडरस्टँडिंग बॉन्डिंग प्रत्येकच्या कामाची डिमार्केशन्स डिफाईन्ड आहेत. तर एकदम बलवान व्याधी, एकदम बलवान सरकार आणि सर्व लिंगा पाहिजे ते करू शकणारं सरकार बनेल. हे जस्ट तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं. सूत्रातले टेक्निकल शब्द वाचले की अगदी पहिल्यांदा वाचताना असं वाटतं की अरे काहीतरी अवघड गोष्ट आहे. असं लक्षात घ्या, काही नाही. निदान दोष दुष्यांच्या विशेषामुळे विकार विघातकर भावाभाव प्रतिविशेषा भवती. विकार विघातकर भाव म्हणजे व्याधी न बनणं. विकार विघातकर भाव, विकाराला विघात प्रतिबंध करणारा कोणीतरी भाव उपस्थित आहे. काही वेळेला तो काळ असेल, काही वेळेला अनुबंधच त्यांचा घडत नाही असं असेल, म्हणजेच विकार विघातकर भाव झाला. आणि काही वेळेला विकार विघातकर अभाव असेल. अभाव म्हणजे काय, कोणी प्रतिबंध आणणारच नाहीये, एका पक्षाची मेजॉरिटी आहे. निदान दोष दुष्य एकत्र छान जमून आलेले आहेत. मग बलवान व्याधी घडेल, व्याधी घडेल, बलवान घडेल, असं ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे सांगण्याचं हे लक्षात घ्या, हे सर्व विकारांना लागू आहे. परंतु ते प्रमेहात सांगितले, हेतू बितू तर नंतर सांगितले, हे प्रमेहात सांगितले. या गोष्टीचं महत्व लक्षात घ्या की प्रमेहात सगळ्यात ऍप्लिकेबल असणारं सूत्र आहे. पुढे मी त्याच्या अप्लाइड पार्टशी थोडं बोलीन. आता फक्त विद्यार्थ्यांसाठी म्हणून मुद्दाम आपण टीकेचे काही अंशातनं बघणार आहोत. तुम्ही समोर टीका ठेवून वाचलीत तर बरं, नाही तर मी स्क्रीनवर टीका शेअर केलेली, जे आपल्याला आपण जे मुद्दे वाचणार आहोत ते. पहिला भाग बघा, निदान आदिनाम विशेषा. हा आता आपण मागच्या सूत्रात बघितलं होतं की निदान दोष दुष्य विशेषेभ्यो, ह्या पहिल्या सूत्रावर चक्रपाणी काय म्हणतायत, निदान आदी नाम, ज्यांच्यात निदान आदी आहे म्हणजे काय, निदान दोष दुष्य यांचे विशेष असं सूत्र आहे ना. तर विशेष म्हणजे काय, तर परस्परानुबंधित्वादया अग्रे वक्षमाना ज्ञेय. निदानादींचे विशेष म्हणजे काय, तर परस्परानुबंधित्व, आदय वगैरे परस्परानुबंधित्व असणं हे निदानांचे विशेष आहे. बरोबर, त्याच्यावर व्याधी निर्माण होणार आहे की नाही हे ठरणार आहे. त्यांचं अनुबंधत्व येतोय का नाही एकमेकांशी, कसा येतोय, ह्याच्यावर व्याधी निर्माण होणार आहे का नाही हे ठरणार आहे. हे निदानादिना विशेष म्हणजे काय, तर हे अनुबंधित्व वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे विशेष. आता पुढचा शब्द आहे विकार विघात कर भावा भाव प्रतिविशेषा. त्याच्यावरची टीका बघा. विकाराणाम, विकार विघात भाव असा शब्द आहे ना. विकाराणाम विघातस्य उत्पत्ती प्रतिबंधस्य भावो विघात भाव. विकार विघात भाव म्हणजे काय, विकाराणाम विघातस्य भाव. त्याचा हे कसा फोडला, विकाराणाम विघातस्य भाव. विकाराणाम विघात म्हणजे काय, उत्पत्ती प्रतिबंधस्य म्हणजे विकारांच्या उत्पत्तीला प्रतिबंध करणारा भाव म्हणजे विघात भाव. विकारांच्या उत्पत्तीला प्रतिबंध करणारा, अडथळा आणणारा भाव म्हणजे विघात भाव. ते कुठले ते अप्लाइड पार्ट त्याचा आपण नंतर बोलूयात. आता फक्त शब्दांचे अर्थ लक्षात घ्या. मग काय म्हणलं, विकाराणाम विघातस्य अभाव म्हणजे विकारजनन. विकाराणाम विघातस्य अभाव, विकारांमध्ये विघात करणारा जो कोणी फॅक्टर असेल, भाव असेल, त्याचा जर अभाव असेल तर विकारजननम. एक सोपं उदाहरण इथे लक्षात घेऊया की समजा, आता प्रमेयाचं उदाहरण वाचतोय म्हणून प्रमेयातलंच उदाहरण घेतो की समजा एखादा रुग्ण, एखादा व्यक्ती अजिबात व्यायाम करत नाही. आता रुग्ण पण नको म्हणाल, अजिबात व्यायाम करत नाही, बसून 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 असतो. तर काय झालं की त्याला विघात म्हणजे हा हेतू घडला, त्याच्यातनं शरीरात काही कफ प्रकोप घडला आणि बाकी त्यांनी त्याला काउंटर काहीच केलं नाही, विकाराला विघात उत्पन्न करणार काहीच केलं नाही. त्याला काळाने पण साथ दिली, मग विकार जननम, त्याला प्रमेह झाला. विकाराला विघात करणारा भावच नाहीये काही, त्यामुळे विकार झाला. आता मी दुसरं सांगतो की समजा एखादी व्यक्ती खूप काहीतरी, आपल्या प्रमेह हेतू म्हणून आपण वाचतो की नवधान्यांचं सेवन, खूप काहीतरी शाली वर्गातली नवीन धान्य खूप वारंवार भरपूर प्रमाणात खाल्ली, हा झाला एक हेतू. आणि दुसऱ्या बाजूने असा हेतू झाला की ती व्यक्ती रोज उद्वर्तन करते किंवा रोज भरपूर व्यायाम करते. तर काय झालं, एक हेतू आहे, त्याला विघात करणारा काहीतरी दुसरा हेतू आहे. म्हणजे जो हेतू कफप्रकोप करतोय, दुसऱ्या हेतूमुळे स्वास्थ्य निर्माण करणारी काहीतरी गोष्ट घडते. व्यायामामुळे कफ कमी होण्याचं काम घडतंय. दुष्यांच्या लेवलला आता बोलतच नाही, विकार निर्माण होण्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण करणारा काहीतरी भाव आहे, म्हणजे विकार विघातकर भाव झाला. उत्पत्ती प्रतिबंध करणारा भाव झाला म्हणजे विकार विघातकर भाव झाला. आता विकाराणाम विघातस्य अभाव असा जर काही भाव नसेल, कोणी म्हणजे अपोजिशन नाहीच आहे कोणी, एकाच पक्षाची मेजॉरिटी, इतकी मेजॉरिटी आहे की ज्याला रोबस्ट मेजॉरिटी म्हणतात, तसं भरपूर सीट्स आहेत, विघात करणारा कोणी भावच नाहीये, म्हणजे काय घडलं, विकार जननम, त्यामुळे विकार घडणार आहे.
आता विकारणम विघात भावस्य प्रतिविशेष, आता त्याची कॉम्बिनेशन्स काय आहेत? एक तर विकार घडणारच नाहीये, विकाराणाम विघातस्य अभाव जर असेल, उत्पत्तीला अडथळा आणणारा भाव काही नसेलच, तर काय होईल? विकार अजननम, सॉरी विघात भावस्य प्रतिविशेष वाचतोय आपण. विघात भाव म्हणजे कोणीतरी विघात करणारा भाव उपस्थित आहे, त्याचे विशेष काय? तर विकार घडणारच नाही, विकार अजननम. चिरेण जननम, जर कालप्रकर्षाने काहीतरी अनुबंध झाला तर चिरेण जननम. बलवान अनुबंध नसेल, अबली अंश अनुबंध असेल तर अणुविकार जननम किंवा असर्वलिंग विकार जननम. सगळ्यांना लक्षात आलं असेल असं लक्षात असं हे करून पुढे जातो. शंका असेल तर पुन्हा तुम्ही विचारू शकता. मी असं सुचवीन की इथे मी मुद्दे मांडतोय, टीकेतलेच सगळे मुद्दे घेतले. तुम्ही परत एकदा ही टीका वाचून काढा, म्हणजे तुम्हाला ती अजून चांगली तुम्हाला वाचता येण्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल. आता पुढे जाऊया. आता पुढची गोष्ट की हे नुसतं विकार विघातकर भावापर्यंत आले, त्याच्या पुढे काय? निदान दोष दुष्य अनुबंध. आता असं म्हणलं होतं ना की त्यांचे विशेषांमुळे व्याधी निर्माण होणार की नाही हे ठरतं. विशेष कशामुळे घडतो? तर मेनली अनुबंध हा फॅक्टर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. त्या एकमेकांशी येणारा त्यांचा संपर्क. परस्परम न अनुबंधंती म्हणजे काय? असं सूत्र होतं ना की यदाही येते निदानादी विशेष परस्परम न अनुबंधंती. त्याचा अर्थ काय? परस्परम प्रतिकूला भवंती अनुबंधो ही अनुकूले अभिप्रेत. इथे अनुबंध शब्दाचा अर्थ काय? अनुकूल असणं. म्हणजे मी मगाशी जे उदाहरण घेतलं ते की निदान दोष दुष्य, जसं सरकारचं घेतलं की 3 पक्ष आहेत पण ते एकमेकांना अनुकूलच नाहीत, मला त्याच्याबरोबर जायचंच नाही, मला त्याचं तोंड पण बघायचं नाही, असं असेल तर काय होईल? अनुकूल नाहीये एकमेकांना, प्रतिकूल आहेत, मग व्याधी होणार नाहीये, अनुबंधच नाहीये त्यांच्यात, निर्माणच होणार नाहीये. बरोबर. परस्परम न अनुबंधंती परस्परम प्रतिकूला भवंती. उदाहरणच जर घ्यायचं झालं, प्रमेयाच्याच बाबतीतलं जर घ्यायचं झालं की कफ दोष निर्माण झालाय, हेतू सेवन आहे काहीतरी, मगाशीच उल्लेख केला तसं काय, समजा प्रमेय हेतू कफकृच्च सर्वम, कफ निर्माण करणारे काहीतरी हेतू आहेत, त्यानी कफ निर्माण झालाय, परंतु आणि मेद पण काहीतरी बिघडलेला आहे, पण ते एक अजून त्यांचा मूडच नाही एकमेकांच्या जवळ यायचं, अजून ते त्यांच्या ह्याच्यावर ठाम आहे. अशी एक घटना असू शकते. परस्परम न अनुबंध. किंवा असं पण असू शकतं की परस्परम प्रतिकूला भवंती म्हणजे काय? तर निदान दोषदुष्य आहेत परंतु विकार विघात करणारा कोणीतरी भाव, कफ प्रकोप घडलेला आहे, परंतु रुग्ण काहीतरी भरपूर व्यायाम करतो तरी व्याधी नाही घडणार. ते एकमेकांना प्रतिकूलत्व म्हणजे विकार विघात करणारा कोणीतरी भाव उपस्थित आहे, त्यामुळे त्यांचा अनुबंधच येत नाहीये. म्हणजे अनुबंध म्हणजे काय? अनुकूलत्व, एकमेकांना फेवरेबल कंडिशन असणं, असं म्हणजे न अनुबंधंती असा अर्थ केलेला आहे. पुन्हा लक्षात घ्या, निदान दोष दुष्य यांचं सेवन जरी घडलं, मग अशी शब्द वापरला होता की व्यभिचारी हेतू, की हेतू सेवन घडले पण व्याधी अजून दिसत नाहीये. याचे काय काय अर्थ असू शकतात? एक तर व्याधी घडतच नाहीये, घडणारच नाहीये, किंवा कालांतराने घडणार आहे असा असू शकतो, किंवा अगदी अल्पलक्षणवाला घडणार आहे, जे आपण हे सूत्र वाचतोय ते. तर त्यामुळे अनुबंध घडणं म्हणजे काय? ते एकमेकांना फेवरेबल नाहीयेत, प्रतिकूल आहेत, अनुकूल नाहीयेत. आता त्यांनी उदाहरणं दिली चक्रपाणी टीकाकारांनी. निदान दोष अनुबंध म्हणजे काय? तर यद भूयः सामान्यात अविरोधेन दोषम दूषयती. निदान आणि दोष यांचा अनुबंध म्हणजे काय? निदान म्हणजे हेतू. समजा एखादा हेतू आहे, अव्यायाम असा काहीतरी हेतू आहे, म्हणजे व्यायाम न करणं, दिवास्वाप असा काहीतरी हेतू आहे, दिवसा झोपणं. ह्या हेतूने काय घडेल? दोष प्रकोप कुठला घडतो? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कफ प्रकोप घडतो, अव्यायामाने कफ प्रकोप घडतो. बरोबर. तर त्या व्यायाम ह्या ज्या क्रियेचे जे काही गुण आहेत ते कफदोषाशी सामान्य आहेत, समान आहेत, भूयाः प्राधान्याने भरपूर मात्रेत समान आहेत, त्यामुळे दोषम दूषयती. हा निदान आणि दोषांचा अनुबंध झाला. हा दोष आणि दुष्यांचा अनुबंध काय? सामान्यत्व गुणत्व आदी धर्मयोगात अविरोधेन दूषयती. आता जर कफ प्रकोप झाला, कफाशी समान असणारे असे काही धातू आहेत की नाही शरीरात? कफाशी सामान्य गुणत्व असणारे असे काही धातू आहेत की नाही? अगदी जवळचा कुठला आहे? तर मेदा, मांस आहे. तुम्ही आश्रयाश्रयी भाव नावाची कन्सेप्ट वाचलीत. बरोबर. पित्त आणि रक्त त्यांचे समान गुणाचे आहेत, पित्त आणि रक्त एकमेकांच्या, कफ मेद सगळेच धातू समान गुणाचे आहेत. त्यात सुद्धा कफाची ऍफिनिटी जास्त मेदाकडे आहे, मांसाकडे आहे. बरोबर. तर सामान्य गुणत्वादी धर्मयुगात अविरोधेन दूषयती. त्यामुळे दोष आणि दुष्यांचा अनुबंध म्हणजे काय असतो? त्यांचे गुण एकमेकांना समान आहेत, त्यामुळे ते एकमेकांना दुष्ट करतात किंवा दोष दुष्यांना दुष्ट करतो. आता महत्वाचे शब्द पुढचे लक्षात घ्या.
दुष्य दोष अनुबंध असं चक्रवर्तींनी एक कॉमेंट केली आहे. ती काय बघा, दोषस्य दूषणं प्रति शिथिलत्व समान गुणत्वादीना अनुकूल्येन अवस्थानम. आता लक्षात घ्या, ही फार संप्राप्तीतला महत्वाचा टप्पा आहे. दोषस्य दूषणं प्रति, दोष आहे समजा कफ, दुष्य काय आहे समजा मेद, तर त्याच्या प्रति शिथिलत्व समान गुणत्वादीना, जे दोषांमध्ये जे गुण बिघडलेले आहेत तेच जर दुष्यामध्ये समान गुणत्व आलेला असेल तर अनुकूल्येन अवस्थान, तर तो तिथे नक्की राहील. म्हणजे मला फेवरेबल जर पार्टी मला सरकार बनवायला मिळाली तर आम्ही दीर्घकाळ एकत्र बरोबर छान काम करू. लाईक माइंडेड असं म्हणतात, समान विचारांचे, तर ते छान एकत्र काम करतील. येत आहे लक्षात. शिथिलत्व समान गुणत्वादीना म्हणजे समजा, आता लक्षात घेऊया की दोष दुष्य यांचा अनुबंध असं जेव्हा विचार करतो, समजा लक्षात घ्या की कफ हा शीत गुणांनी वाढलाय, कफ हा शीत गुणांनी वाढलाय, प्राधान्याने शीत हेतू आहे, तर घडणारी संप्राप्ती भिन्न असेल. आणि कफ हा समजा द्रव गुणांनी वाढलेला आहे, द्रव हा कफाचा गुणच नाही खरं तर, पण तो पृथ्वी आप प्रधान आहे, द्रव गुणाने वाढलाय. आणि मेदामध्ये सुद्धा शिथिलत्व आहे, व्यायाम न करणारा रुग्ण आहे, दिवास्वाप करणारा रुग्ण आहे. मेदाला जी चांगली कन्सिस्टन्सी हवी ती कन्सिस्टन्सीच नाही, सगळं लोंबतंय. मेदोवृद्धीच्या लक्षणांमध्ये जसं आलंय तसं तिथेही शिथिलत्व आहे. मग हे दोन्ही एकमेकांना एकदम फेवरेबल आहेत, त्यामुळे अनुकूल्यता आहे, एकमेकांना फेवरेबल आहेत. हा झाला दोष दुष्यांचा अनुबंध. आपण जर षटक्रिया कालाची घटना लक्षात घेतली, तिथे असं वर्णन आहे ना की प्रकुपितानाही दोषाणाम शरीरे परिधावता यत्र संगोख वैगुण्य हा व्याधीस्तत्रोपजायते. हा दोषदुष्य अनुबंधाशी संबंधित असलेली घटना आहे की दोष प्रकोप झालेला आहे, पण जर त्या दुष्यामध्ये चांगले दुष्य असतील, धातूंचं बल चांगलं असेल तर व्याधी निर्माण नाही होणार आहे. मग काय दिसणार आहे तुम्हाला की हेतू सेवन घडलंय, दोष प्रकोप पण आहे, परंतु व्याधी नाही घडत आहे, कारण दुष्यामध्ये समान गुण दिसत नाहीयेत अजून. मग दुष्यांमध्ये समान गुण आले की व्याधी घडेल. लक्षात येत आहे. विकार विघातक्र भावाभाव प्रतिविशेष कालप्रकर्षाने जर दुष्य म्हणजे मेदामध्ये शिथिलत्व आलं तर कालांतराने व्याधी घडेल. येत आहे लक्षात. त्यामुळे दोष आणि दुष्य हे पण समान गुणांनी घडले तर व्याधी घडेल. आता लक्षात घ्या, हे फक्त प्रमेहाला ऍप्लिकेबल नाहीये. समजा आपण ज्वराची संप्राप्ती वाचली होती, कफ हा काहीतरी विकृत झालेला आहे समजा ह्याच हेतूंनी, हेतू प्राय तेच असतात, मधुर आम्ल लवण हेच कफाचे हेतू आहेत आहाराच्या बाजूने. अव्यायाम दिवास्वाप हे विहारातले प्रधान हेतू आहेत. समजा अव्यायानी कफ प्रकोप झालाय पण मेद चांगला आहे, तो कफ ट्राय करणार आहे की मेदाला बिघडायचं, त्याची पहिली ऍफिनिटी तिकडे आहे, परंतु तो त्याला काही नाही मिळाले, त्याला स्थानसंचरेच नाही मिळाला, तो अग्नीला बिघडवेल आणि अग्नीला शरीरातनं बाहेर काढायला लागला आमाशयाच्या स्वस्थानातून, तो ज्वराची संप्राप्ती घडवेल. पण तो जर कफ एका बाजूनी अव्यायामासारखा पण हेतू आहे किंवा तो कफ दीर्घकाळ त्या मेदाचं दार ठोठावत राहिला तर त्या विकृत कफामुळे मेद पण हळूहळू शिथिलत्व निर्माण होईल, कालप्रकर्षाने होईल, भरपूर काळी घटना चालू शकेल. मग खूप त्याला पटवायचा प्रयत्न केला, एखाद्या सरकार बनवताना खूप चर्चांच्या फेऱ्या झाल्या, काही काळाने त्यांच्यात एकमत झालं. असं घडतं की नाही. तर तसं दोषस्य दूषणं प्रति शिथिलत्व समान गुणत्वादीना अनुकूल्येन अवस्थानम, असं घडल्यानंतर जर समानत्व घडलं तर अनुबंध घडेल, नाहीतर दोष दिसतोय पण व्याधी दिसत नाहीये, हेतू दिसतायत दोष दिसतोय पण व्याधी दिसत नाहीये. लक्षात येत आहे. त्यामुळे तिन्ही एकत्र अनुकूल झाले कीच व्याधी निर्माण होतो. हे सगळ्याच व्याधींना ऍप्लिकेबल आहे. प्रमेहाचे सूत्र सांगण्याचं कारण हे प्रमेहात मोस्ट ऍप्लिकेबल आहे. पुढे जाऊ. आता दोष निदान अनुबंध म्हणजे काय सांगितलंय, तर निदानम दोषजननम प्रति समान गुणत्व समान गुणतया ही दोषो निदानस्य व्याधी जननम प्रति अनुकूल होते. आपल्याला माहितीये की दोष निदान अनुबंध म्हणजे काय. समजा एखाद्या रुग्णाने भरपूर गोड खाल्लं, मधुर सेवन जास्त केलं, गुडवैकृत असा शब्द आलाय ना. समजा एखादा रुग्ण नवान्न पानम गुडवैकृत असा कफ प्रकोपाचा हेतू सेवन करतोय, तर ऑब्व्हियसली त्यांनी पित्त वाढणार आहे का, तर नाही. त्या हेतूंनी समान गुण कोणाचे आहेत, तर कफाचे आहेत, त्यामुळे ते कफाला विकृत करणार आहेत. लक्षात आलंय. आता इथे पुन्हा लक्षात घ्या की ते कफाला विकृत करणारे म्हणजे लगेच प्रमेयाची घटना घडणार आहे का, नाही. अजून एक दुष्य नावाचा तिसरा पण भाग आहे, बरोबर.
निदान दोष आणि दुष्य असा तिसरा पण भाग आहे. अजून एक फॅक्टर लक्षात घ्या की निदान हे सेवन घडतंय पण विकार विघात करणारा पण काहीतरी भाव घडतोय, तरी दोष प्रकोप घडणार नाहीये. लक्षात घ्या, दोन हेतू लक्षात घेऊया इथे की एखादा माणूस नवान्न पान आणि गुड वैकृत असं सेवन करतोय, नवीन अन्नपान आणि गुडाच्या काहीतरी विकृती सेवन करतोय, पण बरोबरीने तो भरपूर व्यायाम करतोय. मी तीच उदाहरण घेतोय जस्ट तुम्हाला समजावं म्हणून. भरपूर व्यायाम करतोय तर काय घडेल की त्या हेतूंनी काहीतरी दोष प्रकोप होतोय, परंतु दुसरा जो हेतू आहे तो स्वास्थ्यजनक म्हणून काम करतोय किंवा विकाराला विघात करणारा म्हणून काम करतोय, त्यामुळे कफ प्रकोप तेवढा निर्माणच होत नाहीये. आणि त्यामुळे हेतूच तेवढा निर्माण नाही झाला, दुष्य पण तेवढं नाही बिघडलं, व्याधी कमी बलाचा घडेल. येतंय लक्षात? त्यामुळे व्याधीची संप्राप्ती लक्षात घेताना निदान दोष दुष्य यांचा अनुबंध नुसते गुण समान आहेत म्हणून व्याधी घडतो असं नाही. तुम्ही हेच आपण सामान्य विषय सिद्धांतात वाचले बघा, प्रवृत्ती ही उभयस्य तू असं म्हणणे. तिथं टीकाकारांनी 2-3 अर्थ केले. त्याचा एक अर्थ असा केलाय की बाहेर मांस आहे म्हणून ते नुसतं बघून काही माझ्या शरीरात मांस वाढणार नाहीये, बरोबर. ते गुण जरी समान असले तरी त्याला काहीतरी प्रक्रियेमधनं जावं लागणार आहे आणि त्याला बाधा आणणारे, विकाराला विघात करणारे जर काही भाव बरोबरीने असतील तर जरी गुण समान असले तरी व्याधी घडणार नाहीये किंवा कमी बळाचा घडणार आहे असा अर्थ आहे. पुढे जाऊया. आता हे त्यांनी लिंक केले टीकाकारांनी एकत्र. निदान दोष अनुबंध म्हणजे काय? निदान दोष अनुबंध म्हणजे काय ते आपण बघितलं की हेतू आणि दोष यांचा अनुबंध आला ते एकमेकांना प्रतिकूल आहेत म्हणजे काय झालं? दोष प्रकोप झाला. आता अनुबंध म्हणजे काय? जर ते एकमेकांना ऑपोजिटच असतील तर दोषच निर्माण होणार नाही, हे ऑब्व्हियस आहे. दिले टीकाकारांनी, इथं नाही कोण केलं ते. म्हणजे काय की कफाचे हेतू आहेत आणि त्यांनी पित्त वाढले असं घडेल का? नाही घडू शकत, कारण ते हेतूच त्यांचा गुणच समान नाहीये. पण असं असू शकतं की नाही की काही गुण समान आहेत आणि काही गुण असमान आहेत, मग किंचित दोष जनन म्हणून. निदान आणि दोष यांच्यामध्ये काही गुण समान आहेत आणि काही गुण असमान आहेत, तर काय घडेल? किंचित दोष जनन. उदाहरण लक्षात घेऊया की समजा दिवास्वाप असा हेतू घेतला. आपण काय म्हणतो की दिवास्वाप हा कफाशी समान आहे, बरोबर. असा आहे का? नाही. दिवास्वापात कफ पित्त कर किंवा त्रिदोष कर पण सांगितलेलं आहे, बरोबर. तर त्यामुळे त्या हेतूनी कफ पित्त दोन्ही वाढू शकतील. काही गुण समान आहेत, काही गुण असमान आहेत. ते कुठल्या गुणाने वाढेल हे पण ठरेल. किंवा एखादं मद्यासारखं द्रव्य घेतलं, त्याचे पित्ताशी गुण समान आहेत, बरोबर. तर समजा मद्याने पित्त प्रकोप झाला, बरोबर आहे, आणि ते नवीन मद्य असलं तर त्याने कफ प्रकोप पण झाला. काही गुण समान, काही असमान. आता मद्याने निर्माण होणारं पित्त हे अम्ल गुणांनी निर्माण होणारं असणार आहे, पण याचा अर्थ ते कटुगुणाचं नसणार आहे. म्हणजे काही गुण समान आहेत, काही गुण असमान आहेत. थोडक्यात लक्षात घ्या की कुठल्या गुणांनी दोष प्रकोप घडतोय, त्यातले निदानाचे गुण आणि त्या दोषाचे गुण, कुठला गुण वाढत असेल हे आपल्याला चिकित्सेसाठी, संप्राप्तीच्यासाठी खूप महत्वाचं असतं. त्यामुळे तर जर अनुबंध काही गुण चांगले मॅच होणार आहेत आणि काही मॅच न होणार आहेत तर किंचित दोषजनन, काही प्रमाणातच व्याधी घडेल. पुन्हा सरकारशी हे जोडून घेतलं तर काही आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, काही गोष्टींबद्दल मात्र आमची मतं भिन्न भिन्न आहेत, तर किंचित दोषजनन. सरकार बनणार पण त्याच्यात काहीतरी हे असतं, फार बलवान सरकार नसेल, कारण काही मुद्द्यांवरची आमची मतं भिन्न भिन्न आहेत. कालप्रकर्षात अनुबंध हा एक मुद्दा लक्षात घ्या, टीकाकारांनी क्रमाने आणलाय. कालप्रकर्षाने जर त्यांचा हे घडला, का कालप्रकर्षात घडेल? तर काय होईल? तर चिरेण विकारजन्य. समजा हेतू सेवन घडलंय पण निदान दोष दुष्य एकमेकांना अनुकूल कधी झाले? तर काही काळाने झाले. मगाशी उल्लेख केला तसं काही काळाने म्हणताना ते लगेच एक दिवसापासून ते काही वर्षांपर्यंत पुढच्या जनरेशन पर्यंत अनुबंध असू शकतो. मग काय होईल? चिरेण विकारजन्य. आता कालप्रकर्ष म्हणजे नक्की काय? तर त्याची 2 उदाहरणं चक्रपाणी टीकाकारांनी दिली आहेत की हेतू विच्छेद आणि पुन्हा हेतू सेवन. कालप्रकर्षाने कसं होईल? उदाहरणार्थ हेतू काही काळ सेवन केले, पुन्हा डिस्कंटिन्यू केले आणि पुन्हा हेतू सेवन केले. म्हणजे लक्षात घ्या की मी 1 महिनाभर खूप काहीतरी गुड विकृती खाल्ल्या, त्यामुळे शरीरात काहीतरी ऑब्व्हियसली दोष संचय होणार आहे, बरोबर. पण पुन्हा काय केलं? 1-2 महिने पुन्हा खूप व्यायाम केला, तो हेतू विच्छेद झाला. तो हेतूचं सेवन केलं नाही, उलट काउंटर काहीतरी वेगळा, त्याला विकार विघात करणारा काहीतरी सेवन केला आणि पुन्हा 2 महिने पुन्हा भरपूर गुड विकृती खाल्ल्या, हेतूंचा विच्छेद झाला आणि पुन्हा हेतू सेवन केलं. मग काय घडेल? एक दुसरा असा व्यक्ती लक्षात घ्या की त्यांनी 6 महिने सलग रोज 1 किलो गुळ खाल्ला,
जस्ट एक्झॅगरेशन करतोय, तर काय होईल, त्याला पटकन व्याधी होणार आहे. चिरेण नाही, काल प्रकर्षात नाही होणार आहे. पण मी दुसरं उदाहरण जे घेतलं की 1 महिना खूप गुळ खाल्ला, मध्ये गुळ नाही खाल्ला, एकदम कटुरसच खाल्ला किंवा खूप व्यायामच केला, आणि पुन्हा 1-2 महिने भरपूर गुळ खाल्ला, हेतू विच्छेद घडला, पुन्हा हेतू सेवन घडलं, मग काय होईल, काल प्रकर्षाने अनुबंध आहे, त्यामुळे विकार दीर्घकालाने होईल. पुन्हा हेच उदाहरण लक्षात घ्या, जो सलग 6 महिने गुळ खातोय आणि जो मध्ये मध्ये ब्रेक करून गुळ खातोय, मी एकच फक्त हेतू धरतोय, तर जो सलग 6 महिने गुळ खात असेल त्याला पटकन विकार होईल, आणि जो मध्ये मध्ये ब्रेक करून खात असेल त्याला कालांतराने होईल. एकदम लॉजिकल आहे. आणि दुसरा अर्थ काय केलाय की काल प्रकर्ष म्हणजे काय, तर काल एव चिरेण समान गुणतया हेतू पहा. उदाहरण, अगदी सोपं उदाहरण लक्षात घेऊया की मी हेमंत ऋतूमध्ये भरपूर गुळ खाल्ला, पण वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप झाला, काल एव चिरेण समान गुणतया. किंवा एक अगदी कफाचा हेतू नको, वाताचा एखादा, मी भरपूर काय तिक्त कषाय रसांचं सेवन आता करतोय, परंतु आता माझं वय कफाचं आहे, नंतर पित्ताचं आहे, वय जसं वाताचं आलं, वृद्धत्व यायला लागलं, तसा काळ त्याला बलवान, त्याला समान मिळाला, आणि मग वातव्याधी मला उत्तर काळात झाली. पहिल्यांदा एवढं तिखट खाऊन पण काही झाले नाही, पण दीर्घकाळाने झाले. तर काय घडलं, काळामुळे त्याला वेळ लागत होता, आणि मग त्यामुळे चिरेण विकार जन्म. लक्षात येत आहे, काळामुळे कसा डिले होतो हे लक्षात घ्या. आता थोडंसं याच्या अप्लाइड पार्टवर बोलतो आणि मग पुढचं वाचतो. अप्लाइड पार्ट लक्षात घ्या, आपल्याकडे असे पुष्कळ रुग्ण येतात की आपण काहीतरी हेतू, काहीतरी लक्षणं घेऊन येतात, आपण त्यांना सांगतो की हे तुमचा हेतू नाहीये, पण तुम्ही विरुद्धाहार थांबवा, बरं का, किंवा तुम्ही नियमित व्यायाम करा, किंवा तुम्ही अतिव्यायाम करताय, व्यायाम करू नका. पेशंटचं अगदी कॉमन उत्तर असतं की अहो मी एवढे वर्ष खातोय, मला काही झालेलं नाही, बरोबर. किंवा एखादा आला, दोघं येऊन बसले आपल्या समोर, एकाला व्याधी आहे, दोघेही भरपूर विरुद्धाहार सेवन करतायत, आणि एकाला व्याधी दिसतोय कुष्ठासारखा आणि एखाद्याला काहीच झालं नाही, असं घडतं की नाही. तर ते एखाद्याला का घडतं आणि एखाद्याला का घडत नाही याची उत्तरं ह्या विकार विघातकर भावाभाव प्रतिविशेषांमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. एखाद्याला का घडतं तर सोपं उत्तर असतं की त्याचा हा अनुबंध, निदान दोषदुष्यांचा अनुबंध पटकन घडलाय, विकार विघात करणारा कुठलाही भाव उपस्थित नाही, बरोबर, असं एक उत्तर झालं. त्यामुळे दुसऱ्याला व्याधी घडत नाही, एकाला व्याधी घडतो. दुसरं काय असू शकतं, काल प्रकर्षात, की त्याची प्रकृती वेगळी आहे, दृश्य देश बल काल, देर आर सो मेनी फॅक्टर्स टू कन्सिडर. तर त्यामुळे त्याला व्याधी आत्ता घडला नाही म्हणजे पुढे कधी घडणार नाही असं आहे का, नाही, तो पुढे घडू शकणार आहे. तुला नाही झाला, तुझे बीजदोष अगदी तरुणपणात तेव्हापासून हेतू सेवन करतोयस, तू पुढच्या अपत्यापर्यंत ऑलरेडी ते पोहोचवलेस, तुला नाही झाला, अपत्यापर्यंत पोहोचवतोयस. त्यामुळे लक्षात घ्या की ह्या कन्सेप्च्युअली ह्या आयुर्वेदाचे जे बेसिक्स आहेत ना, ते खूप चांगले लक्षात असतील तर तुम्हाला बरोबर ह्या घटना लक्षात येऊ शकतात, आणि तुम्ही त्याचा चिकित्सेत चांगला वापर करू शकता. रुग्णाला समजून सांगणं एवढंच नाही, आपल्यालाही कळलं पाहिजे की अरे या रुग्णामध्ये का व्याधी घडत नाहीये, किंवा एखाद्या रुग्णामध्ये पटकन का घडतोय, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि असे खूप पेशंट दिसतात, त्यामुळे ते ह्याचा अर्थ आपल्याकडे काय सांगितलंय की जर ओकसात्म्य असेल, जर अपथ्याचं जर सात्म्य झालं असेल, तर ते सात्म्य एकदम ब्रेक करू नका, कारण सात्म्य एकदम ब्रेक करायचं नाहीच आहे, परंतु ते हळूहळू काय पादाने तेजेत, असं म्हणले की नाही. त्यामुळे आता तुम्हाला काही दिसत नाहीये, इट डझंट मीन, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कधीच व्याधी घडणार नाही. तुम्हाला कालांतराने व्याधी घडण्याची शक्यता आहे, किंवा पुढच्या जनरेशनमध्ये व्याधी दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हे सबब थांबवायला पाहिजे, पादपादेने तेजेत, असं करायला पाहिजे. किंवा त्याला काउंटर करणारा विकार विघात भाव काहीतरी करायला पाहिजे. खरं तर हेतू सेवनच नाही करायला पाहिजे. म्हणजे मी गमतीत नेहमी सांगतो, अशा जाहिराती असतात ना, अँटासिड्सच्या असतात बघा बऱ्याच, की ते एखादी व्यक्ती असं भरपूर काहीतरी खाद्यपदार्थ खाते आणि नंतर अजीर्ण झालं म्हणून काहीतरी एखादा अँटासिड किंवा एखादं पचन सुधारणारे काहीतरी औषध खाते. हे बरोबर आहे का? नाही. हा विकार विघातकर भाव म्हणायला हरकत नाही की तुम्ही लगेच पचवणारं काहीतरी खाताय, परंतु त्यांनी धातू बल तुमचं बल चांगलं राहत नाही. त्यामुळे तुम्हाला आत्ता व्याधी नाही घडला तरी कालांतराने घडणार आहे, पुढच्या जनरेशनमध्ये घडणार आहे, हे घडतच जातं. त्यामुळे हेतू सेवनच जे असात्म्य आहे, सॉरी, जे अयोग्य आहे ते हळूहळू त्याग करा, हा तिचं खरं उत्तर आहे. आणि समजा तुम्ही एका वयाचे, एका साधारण सगळं बाकी सेम असणारे 10 रुग्ण किंवा 10 व्यक्ती घेतल्यात, तरी त्या प्रत्येकामध्ये होणार एकच हेतू त्या सगळ्यांना सेवन करायला लावला. मी सांगतो पुष्कळला की 1 किलो दही खा 10 दिवस, आणि सगळ्यांना सेम व्याधी होतात का बघा, 10च्या 10 व्यक्तींना.
तुम्हाला असं लक्षात येईल, एखाद्याला दुसऱ्याच दिवशी ज्वर आला, एखाद्या दुसऱ्याच दिवशी, चौथ्या दिवशी शिंका येऊन भरपूर सर्दी झाली, एखाद्याला 6व्या दिवशी श्वास लागला, आणि एखादा सगळं करून 10 दिवसानंतर पण टुणटुणीत आहे. असं सापडतं की नाही, ह्या घटनांची स्पष्टीकरण या सूत्रात. असं का घडतं? तर ज्याला त्रास होत नाही, ह्याचा अर्थ दही हे अपथ्य आणि ते सेवन करावं असं घडत नाही, असा होत नाही. एखाद्याला लवकर का घडतं आणि एखाद्याला दीर्घकालाने का घडतं, याची उत्तर ह्याच्यात आहेत. असे पुष्कळ रुग्ण आता आपल्याला सापडतात की मी भरपूर गोड खाल्लं पण मला काहीच झालं नाही. तर त्याची उत्तरं इथे आहेत, असं प्रॅक्टिकल लेवलला लक्षात घ्या. पुढे जाऊया. अबलियांश अनुबंध. अबलवान अनुबंध झाला म्हणजे काय? तर हेतू सेवनच कमी आहे, त्यामुळे दोष सेवन पण कमी असणार, त्यामुळे दोष दुष्याला बिघडवणारे ते पण कमी असणार. स्तोक दोष आणि स्तोक दुष्य. आपण जर साध्यासाध्यतेची हे बघितली तर त्यात असं दिलंय की नाही की अल्प पूर्वरूप, अल्परूप असं असेल तर व्याधी सुख साध्य. आता दोष प्रमाण कसं ओळखायचं? तर अपचार विशेषण. अनुमान प्रमाण जिथे सांगितलंय चरकनुमान स्थानात, तिथे असं सांगितलंय की दोष प्रमाण कसं जाणायचं? तर अपचार विशेषण जाणायचं. म्हणजे आपल्याकडे काय असं काय 10% दोष आहेत असं म्हणायची पद्धत आहे का? नाहीये. तेच आपलं वैशिष्ट्य आहे की समजा तुम्ही 1 किलो दही खाल्लं असेल तर तुमचा वाढणारा कफ जास्त आहे, आणि तुम्ही 1 चमचा दही खाल्ला असेल तर वाढणारा दोष कमी आहे. त्यामुळे हेतूचं विशेष किती आहे त्याच्यावर दोष शरीरात किती बिघडणार आहे हे ठरणार आहे. त्याच्या कालावधीवर वर पण ठरणार आहे. 1 किलो दही एकदाच खाणं आणि 1 किलो दही 7-10 वर्ष खाणं, दोष प्रकोप जास्त असणार आहे. त्यामुळे अबलवान अनुबंध म्हणजे काय? कमीच दोष प्रकोप झालाय, हेतूच कमी आहेत, कमी दोष प्रकोप झालाय, त्यामुळे दुष्य पण कमी बिघडलेत, त्यामुळे अल्पलिंगाचा विकार होईल. म्हणजेच व्याधी बरा करायला जरा बरा असेल, सुखसाध्य असेल, पण त्या म्हणजेच काय होईल की सर्वाणी लिंगानी न भवंती, किंवा त्याला सगळी लिंग येणार नाहीत. कफ प्रकोप झाला, व्याधीची सगळी लक्षणं दिसली, किंवा म्हणजे कमी दिसली, सगळी दिसली पण कमी मात्रेत दिसली, किंवा सगळी लक्षणच दिसली नाहीत, म्हणजेच व्याधी सुखसाध्य झाला. पुढे जाऊया. आता हे एका चार्ट फॉर्म मध्ये मांडले, जस्ट एकदा बघून घ्या. निदान दोष दुष्य. डाव्या कॉलम मध्ये आहे विकार विघातकर भाव. त्याच्यामुळे विकार विघातकर भाव जर असतील तर विकार अजनक, विकार होणारच नाही, किंवा चिरेण होईल, किंवा तनु होईल, किंवा अयथोक्त सर्व लक्षणं असणारा असा होईल. आणि ह्याच्या उलट विकार विघातकर अभाव असेल तर निर्वर्तमान विकार, विकार निर्माण होण्याकडे कल असेल, विकार शीघ्र जर त्यांचा अनुबंध झाला तर शीघ्र विकार उत्पन्न होईल, पटकन विकार उत्पन्न होईल. बलवान अनुबंध झाला तर महान एकदम बलवान व्याधी उत्पन्न होईल, आणि यथोक्त सर्व लक्षणं, सगळी लक्षणं असणारा व्याधी उत्पन्न होईल, असं लक्षात घ्या. आता पुढे जाऊया. मूळ ग्रंथातलंच जर शेवटचं ह्या सूत्राचा शेवटचा भाग वाचला तर काय दिलंय बघा. इति सर्व विकार विघात भावाभाव प्रतिविशेष अभिनिर्वृत्ती हेतुर्भवती उक्तः. हे सगळ्याच व्याधींना लागू आहे असं मूळ चरकाचार्यच म्हणतात. चक्रपाणी त्याची टीका काय करतात ते बघा. शेवटची वाक्य आहेत. एतच्च प्रकरणम सर्व विकार साधारणम अपि. हे प्रकरण जे आता इथं आलं, जे आपण वाचलं जे सूत्र, ते सर्व विकार साधारण, खरं तर सर्वच विकारांना सामावणारं असं आहे. अपि तरी सुद्धा प्रमेहस्य, हे प्रमेहात का सांगितलं तर प्रमेहस्य परस्परानुबंधीभिः एव निदानादिभिः जन्यत्वं भवति. प्रमेहामध्ये का सांगितलं तर प्रमेहामध्ये प्रमेहाचे जन्यत्व, कशामुळे प्रमेह होतो तर परस्परानुबंधीभिः निदानादिभिः. निदान दोष दुष्य यांच्या परस्पर अनुबंध अनुकूल्य ह्याच्यावरच प्रमेहाचं निर्वर्तन किंवा व्याधी होतो. हे प्रमेहात सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. इति ख्यापयितुम प्रमेह निदाने कृतम. म्हणजे हे सगळ्या व्याधींना लागू आहे, पण हे प्रमेहात सांगितलेले. आता याच्यात लक्षात घ्या, अधिकरण विचार प्रमेहात सांगितले. मी मगाशी उल्लेख केला की हेतू पूर्वरूप काही नाही सांगितलेलं, नुसतं एकदा सांगितलं की त्रिदोषांमुळे प्रमेह होतो आणि डायरेक्ट हे सूत्र येतं. मूळ सांगण्याच्या आधी पण असं सांगताय की अरे नाही, तुम्ही हे लक्षात घ्या की असं प्रमेहात खूप ऍप्लिकेबल आहे. अतिदेश म्हणायचं का नाही म्हणायची गरज, हे तुम्ही अन्य व्याधीत पण लावू शकता का? हो, चरकाचार्यच म्हणतात, टीकाकार पण एक्सप्लेन करतायत की अन्य व्याधींमध्ये पण तुम्ही लावू शकता, पण हे मोस्ट ऍप्लिकेबल इन प्रमेह आहे, असं सांगण्याचा हा सगळा खटाटोप आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, आपण आता ज्वर निदान वाचलंय. ज्वरात असलं काय आलं होतं का पहिलं? ते नव्हतं. रक्तपित्तात नव्हतं. प्रमेहात आहे
आता तुम्ही कुष्ठ वाचाल पुढे, कुष्ठामध्ये काय दिलंय, वेगळंच चिकित्सा सूत्र येतं, विकार अपरिसंख्य आहे असं सूत्र कुष्ठात येतं, कारण तिथे ते सगळ्यात ऍप्लिकेबल आहे. जरी आम्ही सप्तदश कुष्ठ किंवा अष्टादश कुष्ठ 18 प्रकारची कुष्ठ असं सांगितली, तरी प्रत्यक्षात इनफायनाईट प्रेझेंटेशन कुष्ठाची मिळू शकतात. तर त्यामुळे तिथे एकाच दोषदुष्यांमधनं अनेक कॉम्बिनेशन मिळतात असं सांगणारं सूत्र कुष्ठामध्ये तुम्हाला मिळतं, येतं लक्षात. तर त्यामुळे त्या त्या प्रकरणाला अनुषंगून महत्वाची सूत्र तिथे घातलेली असतात, ती तुम्ही अन्यत्र पण समजावून घ्यावी लागतात. तुम्ही असं सूत्र प्रमेय निदान वाचलं तर तुम्हाला वाग्भटात मिळणार नाही, हे चरकातच मिळेल. तो त्या अधिकरणात असं इतकं योजलेलं असतं चरकाचार्यांनी की तुम्हाला ते सगळीकडे अप्लाय करता यावं आणि प्रमेयाची संप्राप्ती अधिक चांगली करावी. पुढे आता मग पुढचं सूत्र येतं ते हेतूंचं सूत्र आहे. आता खरं ज्याला आपण निदान म्हणू आपल्या आत्ताच्या विचारानुसार ते सांगितलेलं आहे. सूत्र बघा, 5वं सूत्र आहे चरक निदान, 4था अध्याय मधलं. तत्र इमे त्रयो निदानादि विशेषाः श्लेष्म निमित्तानां प्रमेहानां आशु अभिनिर्वृत्ती करा भवन्ति. तत्र इमे, आता हे पुढे सांगतायत काय, त्रयो निदानादि विशेषाः, हे जे निदानादि विशेष आहेत तीन, कोणते, निदान दोष दृश्य हे श्लेष्म निमित्तानां प्रमेहानां, श्लेष्मज व कफानी होणाऱ्या प्रमेहाला आशु अभिनिर्वृत्ती करा भवंती, पटकन निर्माण करतात. ते कुठले कुठले, तद यथा असं म्हणून त्यांनी खाली लिस्ट दिलेली आहे, ज्याला आपण हेतू म्हणतो ते. तर ती सूत्र आता इथे पुढे येतात. आता इथे बघा, वाग्भटात किंवा बहुतेक ठिकाणी असं येतं की तो दोष प्रकोपक हेतू सामान्यतः 11व्या अध्यायात कुठल्या आधीच्या अध्यायात त्यांनी सांगितलेले, निदानाच्या पहिल्या अध्यायात. आणि मग पुढे सांगताना तो व्याधी हेतू सांगतो असं आपण कॉमनली म्हणतो. आणि तो प्रत्येक वाग्भटाचार्य प्रत्येक व्याधीमध्ये वातज काय प्रमेयाचे हे हेतू, वातज पित्तज प्रमेयाचे हेतू असं सांगत नाही. चरकाचार्य मात्र तुम्ही निदान वाचताना तर अगदी आवर्जून लक्षात येणारी गोष्ट आहे, ते त्या व्याधींचे कफ प्रकोपाचे वेगळे हेतू प्रत्येक ठिकाणी सांगतात. हे आपण ज्वर सांगताना आपण हा मुद्दा मी हायलाइट केला होता. तर इथे कफ प्रकोप होऊन प्रमेह कसा घडतो असं म्हणून ही सूत्र आलेली आढळतात. ती बघा काय, धान्य वर्ग असं आता पहिलं दिलेलं आहे बघा, म्हणजे धान्य वर्ग हे आपण केलेलं नामाभिधाने त्यांनी सरळ लिस्ट दिलेली आहे. काय काय आहे, हयनक, यवक, चीनक, उद्दालक, नैषधेत्कट, मुकुंदक, महाव्रीही, प्रमोदक, सुगंधक. आता तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर मुद्दाम चरक सूत्र स्थान 27 काढा आणि मग हे बघा, तुमच्या लक्षात असं येईल की याच्यामध्ये प्रमोदक आणि सुगंधक त्या दोन शाली आहेत. आणि हयनक, यवक, चिनक, उद्दालक वगैरे जे आहेत त्या प्रायः शालींमध्ये खालचे प्रकार, हीन प्रकार किंवा व्रीहींचे प्रकार म्हणून आलेले आढळतात, की जे आम्लविपाकी आहेत वगैरे असंच वर्णन. पण प्रमोदक, सुगंधक आणि काही वरचे प्रकारांमधले सुद्धा शाली आहेत. एक बेसिक अंडरस्टँडिंग जर लक्षात ठेवलं, हेमंत ऋतूमध्ये ज्या हार्वेस्ट केल्या जातात त्या शाली असतात आणि वर्षा किंवा शरदात जे हे केले जातात त्या व्रीही असतात. त्याच्यात थोडी मतमतांतर आहेत म्हणून दोन्ही सांगितली. तर थोडक्यात लक्षात घ्या की हे प्रकार, पण त्यातलं महत्व कशाला आहे सगळ्यात, म्हणजे आपल्याला कारण कायम असं वाटतं की प्रमेहामध्ये शाली वर्ग खायचा का नाही खायचा. त्याच्या पुढची विशेषणं लक्षात घ्या, ती हायलाइट केलेली आहेत. नवानाम अतिवेलम अतिप्रमाणेन उपयोग, हे सगळे जे प्रकार आहेत धान्य वर्गातले ते नवीन असताना अति वेळेला आणि अतिप्रमाणाने, म्हणजे भरपूर वेळा, दिवसातनं 3 वेळा भातच खातो. प्रमोदक धान्याचा, नवीन धान्याचा अतिप्रमाणाने वाटी काय 2-2, 4-4 वाट्या भातच खातो. आलं लक्षात. नवानाम अतिवेलम अतिप्रमाणेन उपयोग, ह्याचा अर्थ काय झाला, तर तुम्ही अगदीच खाऊ नका असं पण असू शकतं, किंवा जीर्ण धान्य का, जो बेसिक आपला मुद्दा आहे की धान्य कशी असावीत, तर ती 1 वर्षापेक्षा म्हणजे 1 वर्ष जुनी असावीत असं वर्णन आहे. म्हणजेच ते कफ निर्माण करणार नाहीयेत, क्लेद कमी निर्माण करणार, बरोबर. अतिवेलम नाही, जास्त वेळा नाही, अतिप्रमाणे, एक लिमिट आहे प्रत्येकाला. तुम्ही जर असं बघितलं तर शुक, शिंबी धान्य पहिली दिली आहेत, मग मांसवर्ग, शाकवर्ग, फलवर्ग असं क्रमाने वर्णन आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी टीकाकारांनी, चक्रपाणी दत्तांनी पण आणि अरुण दत्तांनी पण असं सांगितलेलं आहे की ह्या क्रमाने सेवन असावं. म्हणजे काय, शाकवर्ग शुकधान्य वर्ग हा स्टेपल फूड आहे. शिंबी प्रमाणतः, शिंबी, मांसवर्ग, शाकवर्ग हे व्यंजन म्हणून उपयोगात आणण्याच्या गोष्टी. आणि आता इथे पण आपल्या इथे मोठा हे बघा, खूप शाकवर्ग खा असं आता सांगितलं जातं. नाही, आपल्या ग्रंथानुसार असं नाहीये. शाकवर्ग हे स्टेपल फूड आहे, पण ती जुनी खा,
बरोबर. पण तुम्ही याचा अर्थ असा नाही की फक्त शाखा वर्गच खा, तुम्हाला सगळ्या वर्गांचं व्यंजन म्हणून पण बाकीच्या गोष्टी पाहिजेत. त्यामुळे अति वेलम अति प्रमाणे, मी बाकी काही खातच नाही आणि दिवसभर फक्त प्रमोदक शालींचा उदनच खातो, हे पण अयोग्य आहे. आणि मी उदर खातच नाही, हे पण अयोग्य आहे. तुम्ही आता पुढे चिकित्सा वाचाल तेव्हा लक्षात येईल की तिथे त्यांनी जीर्ण धान्यांचा वापर करा असं ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे प्रमेय चिकित्सेमध्ये. हा, मी इथे कुठेही आवर्जून डायबिटीसचा शब्द टाळतोय, कारण डायबिटीस म्हणजे प्रमेय हे विद्यार्थ्यांनी तर मनात काढून टाका, वैद्यांनाही सांगायची गरजच नाही. पण तिथे काय सांगितलेलं आहे प्रमेय चिकित्सेत की नवीन धान्य खाऊ नका, पुराण धान्यानी असं म्हणतात चिकित्सा सांगताना, म्हणजे ही खा. अजून काय सांगतात, यवप्रधान असतो भवेत प्रमेय असं सांगतात, म्हणजे शाली वर्गातलंच पण हे जास्त त्रासदायक आहे, यव खा. ह्याचा अर्थ शाली खाऊ नका असं नाही म्हणते, पुराण शाली खा असं. किंवा जी फारशी वापरात नाहीयेत पण सध्या ज्यांचा खूप प्रचार आहे अशी तृणधान्य, ज्याला मिलेट्स आता असं म्हणलं जातं, ती खा असं सांगतायत. पण त्यांचा अति प्रमाणात वापर करा असं नाही म्हणत ते, बरोबर. त्यामुळे नुसतीच सगळं भातबीत बंद करा आणि आता तुम्ही नुसती मिलेट्स खा, हे पण एक टोक आहे. आपल्याला आता व्यवहार चाललाय त्यातल्या चांगल्या गोष्टी पण लक्षात यायला पाहिजेत आणि त्याची बाउंड्री पण लक्षात यायला पाहिजे. की ती कुधान्य म्हणून सांगितलीत ना, मग ती कुधान्य आहेत, ती तुम्ही अशी त्याला फार छान आहेत वगैरे म्हणू नका, ती कुधान्यच आहेत, इन्फिरियर क्वालिटीचीच आहेत, हे लक्षात घ्या. पण ती पण युक्तिपूर्वक प्रमेयामध्ये खायला सांगितले, लक्षात घ्या. त्यामुळे हा शाक वर्ग, सॉरी शुकधान्य जो वर्ग आहे त्यातले विशिष्ट त्यांनी खरं धान्य दिलेली आहेत आणि त्यांचा नवा नाम अतिवेलम अतिप्रमाणेने उपयोग असं करणं हा कफ प्रकोपाचा आणि मग प्रमेहाचा हेतू आहे असं वर्णन केलेलं. त्यामुळे तुम्ही जीर्ण धान्य खायला पाहिजेत, प्रमाण त्यांचं कंट्रोल बॅलन्स करायला पाहिजे आणि अन्य धान्य पण युक्तिपूर्वक चिकित्सेत दिले ती वापरायला पाहिजेत, लक्षात घ्या. हा पहिला हेतू. दुसरं काय सांगितलं, सुप्य वर्गातली धान्य दिलेत बघा. तथा सर्पिष्मताम नवहरेणू माश सुप्याना, इथे सुद्धा नवहरेणू आणि माश या दोन धान्यांचा विशेषतः उल्लेख आहे. आणि ते सर्पिष्मताम, तिथे सुद्धा नव असा उल्लेख आहे बघा प्राधान्याने. नव ती पण जुनी खायचे, बरोबर, ती पण धान्य वर्गातली आहेत, जुनी खायचे. जुनं म्हणताना 1 ते 2 वर्षातली असं टीकाकारांनी तिथे स्पष्ट केलेलं आढळतं. जुनी म्हणजे जेवढी जुनी तेवढी चांगली असं वर्णन जे धातूंच्या बाबतीत आणि अस्वरिष्ठांच्या बाबतीत तसं नाहीये. 1 ते 2 किंवा 1 ते 3 वर्षामधली ही धान्य खायची असं वर्णन येतं. तर ती पुन्हा तुम्ही नवीन खाल्ली आणि त्याचा दोघांचा विशेष उल्लेख आहे, हरेणू आणि माश. तर त्यामुळे आता माशाचे सेवन केवढं केलं जातं असं जर तुम्ही लक्षात घेतलं, एक लक्षात घ्या, त्या प्रत्येक वर्गातली श्रेष्ठ आणि अवरधान्य दिलेली आहेत आणि शिंबी वर्गातलं अवरधान्य माश आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर माशाच्या विकृती खूप सेवन होत असतील, ते सुद्धा नवीन माशाच्या, तर ऑब्व्हियसली तो हेतू म्हणून ते एकतर अवरधान्य, फक्त प्रमेयात असं नाही, त्या वर्गातलंच ते अवरधान्य. त्यामुळे ते काही नित्य सेवनीय द्रव्य नाही, हे आपण डोक्यात ठेवायला पाहिजे. प्रमेहाच्या हेतू म्हणून विचार करताना नवमाश ते सुद्धा अतिवेलम अतिप्रमाणे हे अप्लाय करावंच, इथं जरी साक्षात उल्लेख नसला तरी, असं लक्षात घेऊया. पुढे मांस वर्ग. आता मांस वर्ग तुम्ही सामान्य बघितलं तर जांगल मांस हे पथ्यक्रमात आपल्याकडे सांगितलंय. इथे पुढे आपण असं सूत्र बघणार आहोत चिकित्सा अध्यायातलं, प्रमेह हेतू कफकृच्च सर्व. तर त्यामुळे कफकर मांस कोणती, तर ग्राम्य, औदक आणि अनुप, जे पाण्याच्या जवळ राहणारे आहेत, पाण्यात राहणारे आहेत, ऑब्व्हियसली ते क्लेद शरीरातला वाढवणारे असणार, त्यामुळे ती कफकर आहेत. ग्राम्य आणि जांगल असा फरक आहे. ग्राम्य म्हणजे डोमेस्टिकेटेड म्हणण्यासारखं, आता जसं पोल्ट्री करतात की त्यांना हलूनच देत नाहीत फार. तर त्यामुळे ती मांस जी आहेत ती गुरु आहेत, ती कफकर आहेत, त्यामुळे ती मांस अपथ्यकर आहेत. ह्याचा अर्थ जांगल मांस पथ्यकर आहे. तुम्ही जर चिकित्सा अध्याय काढून बघितला तर तुम्हाला कळेल, तिथे तर उलट सांगितलंय जांगल, विष्किर आणि प्रतुद ही मांस प्रमेयामध्ये पथ्यकर आहेत. म्हणजे जो मांसाशी रुग्ण आहे, नॉन व्हेजिटेरियन खाणारा रुग्ण आहे, त्याला तुम्ही हे प्रकार जास्त ऍडवाइस करायला हवेत. प्रत्यक्षतः व्यवहारात सगळे मिळतात का, त्यांच्या तशा रेसिपी आता आपण बनवतो का, हा वादाचा विषय असला तरी तुम्ही अभ्यास करून त्या प्रचारात आणणं हे वैद्य म्हणून आपलं काम आहे. ज्या असतील त्या जशाच्या तशा वापरणं. तुम्ही जगभर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी बरेच वेगवेगळे मांसवर्ग खाल्ले जातात. त्यामुळे त्यातले युक्तिपूर्वक वापरणं चिकित्सा म्हणून आणि हेतू म्हणून, म्हणजे एखादा प्रमेय रुग्ण आहे आणि तो अनुप मांस खातोय, फिश खूप खातोय, तुमच्याकडनं पटकन सांगितलं गेलं पाहिजे की नाही, फॉर टाइम बिंग हे नाही खायचं, किंवा त्याला काहीतरी युक्तिपूर्वक तुम्ही त्याचं वेगळं रचना केली पाहिजे. पुढे काय, क्षीर, नवमद्य, मंदक दधी, द्रव मधुर तरुण प्राणायाम, क्षीर वर्ग अपथ्याला, नवमद्य
मद्य जुनच असावं, नवीन हे कफकर आहे. मंदक दधी सगळ्यांना माहितीये, अधमुर दही म्हणतात ते. आणि लोकांमध्ये असा फार प्रचार आहे की हे पथ्याचे, आपल्याकडे ते अपथ्य म्हणून सांगितलंय. असे द्रव, मधुर आणि तरुण म्हणजे नवीनच निर्माण केलेले अशा गोष्टी हे कफ प्रकोपाचे आणि सबब प्रमेहाचे हेतू आहेत. पुढे काय, मृजा व्यायाम वर्जनम. हा मृजेचा इथे टीकाकाराने अर्थ केलाय तो उद्वर्तन. हा, पण अन्यत्र कुठेतरी स्नान, शुद्धी असा पण अर्थ येतो. तर उद्वर्तन, स्नान आणि व्यायाम यांचं वर्जन हे नच करणं, अजिबात न करणं, खूप कमी करणं, हा कफ प्रकोपाचा आणि प्रमेहाचा हेतू आहे. मगाशी आपण अधनाची चिकित्सा सांगताना बघितलं होतं बघा, व्यायामाचं महत्व प्रमेहातलं. हा, म्हणजे कफ, त्या मेदाला एक शिथिलत्व आलेलं असतं ते घालवणं, अशा अर्थाने व्यायामाचं वर्णन महत्वाचं आहे. उद्वर्तनाच्या बाबतीत आपण आता खरं तर रोज कोणीच उद्वर्तन करत नाही आणि ते स्थिरीकरण मंगानाम आहे. पण उद्वर्तन न करणं हाच एक शिथिलत्व आणणारा हेतू आहे कफाला, मेदाला. त्यामुळे ते नियमित न करणं म्हणजे आपण हा रोज प्रमेहाचा हेतू सेवन करतोय, आपण उद्वर्तन वर्ज्य केलेलं आहे. आणि तसं स्नानाच्या बाबतीत पण म्हणताय. आता स्नानाने कफ कसा वाढेल स्नान न केल्याने, असा प्रश्न पडेल. तर स्नान हे मलग्न आहे किंवा ऊर्जा बलप्रद आहे असा विचार करता त्याचा विचार आपल्याला करायला लागेल. पुढे काय, स्वप्न, शयन, आसन प्रसंग. स्वप्न, शयन आणि आसन, दीर्घकाळ पडून राहणं, झोपून राहणं, बसून राहणं, म्हणजे क्रिया कमी करणं, हालचाली कमी करणं, हा कफ प्रकोपाचा आणि प्रमेहाचा हेतू आहे. आणि काय म्हणलंय, यश्च कश्चित विधी अन्यहा अपि श्लेष्म मेदो मूत्र संजननहा. असा जो अन्यही काही असे जे हेतू असतील जे कफ, मेद आणि मूत्र यांना निर्माण करणारे असतील. कफ, मेद, मूत्र तिन्ही आहेत बरं का, द्रवत्व आलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की आपण संप्राप्ती बघताना हा मुद्दा बघणारच आहोत. कफ दोष हा पृथ्वी आणि आप या महाभूतांचा बनलेला आहे. तर ह्या संप्राप्तीमध्ये पृथ्वीने आलेलं जे एक संवहन असतं ते मोडलं जातं आणि उलट द्रवत्व वाढतं, अशी घटना आहे. त्यामुळे कफाचे हेतू म्हणताना जे कफ, क्लेद, मूत्र असं निर्माण करणारे असतील किंवा शिथिलत्व आणणारे असतील ते हेतू प्रमेहाचे. कफ प्रकोपाचे अनेक हेतू आहेत, मधुर, आम्ल, लवण रसतः विचार केला तर. त्यात सुद्धा क्लेद निर्मिती, मूत्र निर्माण करणारा असा जो हेतू असेल तो प्रमेहाचा आहे, असं लक्षात घेऊया. त्यामुळे प्रत्येक कफकर हेतूने प्रमेह नाही म्हणावे. तुम्ही गुरु एखादा गुणसेवन केलात, अग्नीचे विकार होतील, कफज अग्निमांद्य, कफज उदर असे विकार होतील. पण इथे मूत्र, क्लेद शरीरातला वाढणं, कफाच्या बाजूने विचार केला तर पृथ्वीचं संवहन कमी होणं महाभूतांच्या लेवलला आणि आपाचं वाढणं, ते विकृत असणं, हा प्रमेहाचा मूत्रसंजनन, हा श्लेष्म मेदो मूत्रसंजनन, हा अन्य हा असे जे काही विधी आहेत ते प्रमेहाचे हेतू म्हणून सांगितलेले. पुढे जाऊया. आता मी इथे पुढचं सूत्र जरा मुद्दाम क्रम ब्रेक करून ह्याच अध्यायातली शेवटची 3 सूत्र घेतलेली आहेत. इथे हेतूंचं वर्णन म्हणून खरं तर ते खूप महत्वाचे वाटले म्हणून ते घेतलेले आहेत. ह्याच अध्यायातली चरक निदान 4, 50 ते 52 सूत्र आपण वाचूया, ज्यांचं हेतू म्हणून वर्णन पुन्हा केलेलं आहे. गृध्नुम अभ्यवहार्येषु स्नानचंक्रमण द्विषम प्रमेह क्षिप्रम अभ्येती नीड द्रुमम इवांडजहा. काय छान सूत्र आहे बघा. प्रमेहा क्षिप्रम अभ्येती, अशा रुग्णांना पटकन प्रमेह होतो, अशा व्यक्तींना पटकन प्रमेह होतो. कोणाला, गृध्नुम अभ्यवहार्येषु. अभ्यवहरण म्हणजे खाणं, अभ्यवहारी म्हणजे जे काही खाण्याचे पदार्थ आहेत अशांच्या गृध्नुम, गृध्नुम म्हणजे लुब्धुम, लुब्धम म्हणजे ज्याला अशी खाण्याचीच खूप ओढ आहे, खाण्याच्या बाबतीत जो खूप ग्रेडी आहे की सारखं खावंसं वाटतं, असा जो रुग्ण आहे अशा व्यक्तीला स्नान चंक्रमण द्विषम. आणि कोणाला, जो स्नानाचा आणि चंक्रमणाचा, मग अशी मृजा म्हणजे उद्वर्तन जरी टीकाकारांनी केलेलं असलं तरी मी सांगितलं होतं तिथे की स्नान असा पण अर्थ येतो. या सूत्रात डायरेक्ट स्नान आहे. स्नान आणि चंक्रमण यांचा द्वेष करणारा म्हणजे हालचालीच नाही करणारे किंवा स्नानच करणार नाहीये असा हेतू दिसतो बरं का. खूप लोक असे असतात स्नानाचा कंटाळा आहे. तर त्यामुळे स्नान चंक्रमणाचा द्वेष करणाऱ्या अशा रुग्णांमध्ये प्रमेह हा क्षिप्रम अभ्येती, अशा लोकांमध्ये पटकन प्रमेय होतो. म्हणजे बघा हेतूंच वर्णन आहे ना की खाण्याचीच खूप इच्छा आहे, आवड आहे आणि खाल्लंही जाते ऑब्व्हियसली, आणि मग चंक्रमण, स्नान या गोष्टी अजिबात नाहीयेत. ह्यानी प्रमेह क्षिप्रम अभ्येती
आणि काय त्याला उदाहरण काय दिले, उपमा कसली दिली, नीड द्रुम मिवांडजहा. अंडजहा म्हणजे पक्षी, नीड द्रुम म्हणजे त्याचा राहायचा अधिवास जो आहे, म्हणजे पक्षी जसा त्याच्या त्याच्या घरट्यामध्ये जातो, त्या झाडावरच्या घरट्यामध्ये जातो, तसा अशा लोकांमध्ये प्रमेह पटकन घुसतो, प्रमेह पटकन होतो. म्हणजे पुन्हा खाणं आणि व्यवहार आणि विहार या दोन्ही गोष्टींचा इथे विचार प्राधान्याने हेतू म्हणून करायला लागतो. तसंच पुढचं सूत्र आहे त्याच्यात खालचं, मंदोत्साहम अतिस्थूलम अतिस्निग्धम महाशनम मृत्यू प्रमेह रूपेण क्षिप्रमादाय गच्छती. आता कोणामध्ये मंदोत्साहम, ज्याच्यामध्ये उत्साहच म्हणते, म्हणजे ते इंथुझियाझमच नाही, असं स्लगिश, आपण कफाड म्हणतो ना फर्स्ट इयरला आल्यापासून, की हा कफाड आहे, हा वाताड आहे, तर ज्याच्यात उत्साहच नाहीये शारीरिक मानसिक कुठल्याच लेवलला, असा पडून पडून राहिलेला आहे. मंदोत्साहम अतिस्थूलम, जो अतिशय स्थूल आहे, आणि अतिस्निग्धम महाशनम, अतिस्निग्ध काहीतरी सेवन करणारा, आहार विहार दोन्ही बाजूंनी, आणि महाशनम, अशन म्हणजे खाणं, महाशनम भरपूर खाणारा आहे, त्याला मृत्यू प्रमेह रूपेण आदाय गच्छती, क्षिप्रम आदाय गच्छती. अशा व्यक्तीला प्रमेह रूपाने जणू काही मृत्यूच येतो, पटकन येतो. म्हणजे हे थोडक्यात हेतू आहे. त्यामुळे तुम्ही उत्साही पाहिजे, तुम्ही क्रिया करणारे पाहिजे, स्थूलत्व नसायला पाहिजे, अतिस्निग्ध नसावं, स्निग्धम अश्नियात असं वर्णन आहार विधी विधानातच सांगितलेलं आहे चरक विमान 1 मध्ये. अतिस्निग्ध नसावं, स्निग्धम असावं, हवे प्राशान मेहकुष्ठयो जन्म असं आपण वाचलंय. मग अतिस्निग्ध नसावं म्हणजे हे लक्षात घ्या की सर्वग्रह आणि परिग्रह ना, तुम्ही सगळ्या षड्रसांचं सेवन करावं, त्याच्यात शुकधान्य, शिंबीधान्य, फल, शाक, मांस, जे खातात त्यांच्या बाबतीत मांस सगळं असावं, परंतु त्यांचं प्रपोर्शन पण ठरलेलं आहे. स्निग्ध खायचंय म्हणतात, तुम्ही रोजच जर फक्त काय एक अर्धा किलो तूपच प्यायला लागला तर ते स्निग्ध माशनीयात नाही. तुम्ही भात खाताय त्याच्यावर काहीतरी तूप घेताय, हे स्निग्ध माशनीयात नाही. किंवा तुम्ही महाशन, क्वांटिटी, ही गोष्ट पण खूप महत्वाची आहे. तुम्ही त्रिविध कुक्षी अध्याय बघितलाय, त्याच्यात वर्णन केलेले आहेत बघा, की 3 भाग किंवा 4 भाग कल्पा, अर्धा भाग त्यातला वंथड भाग हा स्थूल काय द्रव गोष्टींसाठी, वंथड भाग हा घन गोष्टींसाठी, आणि अर्धा वंथड भाग हा मोकळा पाहिजे. इथे महाशन ते सगळं ब्रेक करून भरपूर खाणारा, भरपूर वेळेला पण, भरपूर गुरु पण, आणि क्वांटिटी पण, सगळंच महाशन, अशा लोकांना प्रमेह होतो. बरोबर. आणि सगळ्यात शेवटचं सूत्र काय येतं त्याच अध्यायातलं, त्याच्यानंतरचं, यस्तु आहारम शरीरस्य धातु साम्य करम नरहा सेवते विविधान्या चेष्टा स सुखम अश्नुते. सुख कोणाला मिळतं, हे प्रमेहाचं सूत्र आहे बरं का. म्हणजे प्रमेहात कोणाला होत नाही, तर ज्याचा आहार शरीरातली धातू साम्य टिकवून ठेवतो, आणि जो सेवते विविधानी आचेष्टा, जो वेगवेगळ्या प्रकारच्या चेष्टा करतो, चेष्टा म्हणजे वेगवेगळ्या हालचाली, म्हणजे व्यायाम, अशा अर्थाने वेगवेगळ्या कुठलेही करा, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणं हा इटसेल्फ प्रमेहापासून मुक्त राहण्याचा एक हेतू आहे, किंवा त्याचा एक चिकित्सा आहे असं म्हणून आपण. हे हेतूंमध्ये मुद्दाम सूत्र घेतले क्रम ब्रेक करून. आता एक पुढे पुढे चिकित्सा अध्यायातली 2 सूत्र आवर्जून उल्लेख करावा अशी वाटली म्हणून जी घेतली, त्यातलं 2 नंबरचं सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे, कदाचित सूत्रपाठच असेल सगळ्यांचं. आस्या सुखम स्वप्न सुखम दधीनी नवा ग्राम्योदक अनुपरसहा पयांसी नवान्नपानम गुणवैकृतंच प्रमेह हेतु कफकृच्च सर्वम. प्रमेह हेतु कफकृच्च सर्वम, लक्षात घ्या. प्रमेह हेतू कुठला आहे, कफकृच्च सर्वम, जे काही कफकर आहे ते सगळं प्रमेहाचा हेतू आहे, त्यामुळे ते हायलाइट केलंय. आता प्रमेहाचा असं म्हणणे इथे कफ जे प्रमेहाचा असं नाही म्हटलेलं, सगळ्याच प्रमेहांचा हेतू कफकर आहे. आता त्यात काय काय दिले, आस्या सुखम म्हणजे बसण्याच्या जागा ते त्याचं सुख असतं, नुसतं निवांत बसून राहणं. स्वप्न सुखम झोपण्याच्या बाबतीतलं तेच. दधी असा हेतू तिथे आला नव्हता, शिरवर्ग असा आला होता. दही. ग्राम्य औदक अनुपरस हे आलं होतं. पयांसी दुग्ध आलं होतं. नवान्नपानम आलं होतं, हयनक यवक चिनक उद्दालक आलं होतं की नाही. नवीन अन्नपान, अतिवेलम अतिप्रमाणम असं आलं होतं. गुडवैकृतम वेगळं आलं बघा. गुडविकृती हा प्रमेहाचा हेतू आहे. गुड वर्ग दिलेला आहे की नाही, गुडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये गुळ आहे, ज्याच्यामध्ये साखर आहे, ज्याच्यामध्ये टाकवी आहे, फाणी तर ज्याला म्हणतात ते, इक्षुरस आहे. इथे स्पेसिफिक गुड विकृती आहे, गुडापासून बनवलेल्या गोष्टी. हा, हे लक्षात घ्यायचं. इक्षु विकृती नाही म्हणले, गुड विकृती म्हणले. हा, आणि आता तर असं आहे की रुग्ण काय करतात, साखरेपेक्षा गुळ चांगला म्हणून गुळ. लक्षात घ्या, गुड वैकृतम हा प्रमेय हेतू आहे.
आता वरच्या सूत्राकडे येतो. मी ज्वराच्या बाबतीत पण सांगितलं होतं, तुम्ही खरंच आवर्जून हा अभ्यास करा. त्या बाबतीत आत्रेयांना काय काय विशेषणं लावलेली असतात. ज्वराच्या बाबतीत सांगितलं होतं की विज्वरम असंच विशेषण आत्रेयांना वापरलंय. म्हणजे बहुतेक अध्यायांची सुरुवात अशी होती की नाही, की त्या आत्रेयांचं आधी वर्णन असतं किंवा अग्निवेशादी शिष्य आत्रेयांना प्रश्न विचारतात आणि मग त्यांचं आधी वर्णन करताना काही विशेषण येतात. तर ज्वराच्या बाबतीत ते विगतम वगैरे असं काहीतरी वर्णन होतं, विज्वरम असं काहीतरी वर्णन होतं. म्हणजे ज्वर ज्यांच्या शरीरातला गेलेला आहे निश्शेष. तसं पुनर्वसु आत्रेयांना प्रमेयात काय विशेषण वापरले ती बघा. यांनी आपल्याला मानस भावांच्या लेवलला काय असतं ते कळेल. निर्मोहमान अनुशयो निराशा असं आत्रेयांचं विशेषण आहे. म्हणजे मानस भाव कुठले प्रमेहाचे असे ज्या आचार्यांचे गेलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार. म्हणजे हे भाव आपल्याला प्रमेहाच्या संप्राप्तीत काही हेतू म्हणून दिशादर्शन नक्की करतात. निर्मोह, मोह म्हणजे खरं आपल्याकडे वर्णन कार्याकार्येषु अनुविज्ञत्व असं केलं. म्हणजे ते कन्फ्युजनची स्टेट ज्यांची गेलेली आहे. निर्मोहमान, अनुशय, अनुशय म्हणजे कोपहा असा अर्थ केला, रागा ते असणारे. आणि निराशा, निर्गत आशा, असे आत्रेयांचं विशेषण केलेलं आहे. हेतू म्हणून फक्त त्यांचा एक डोक्यात मुद्दा हा ठेव. पुढे जाऊया. आता पुढचं सूत्र येतं. म्हणजे बघा, आपण पहिलं काय बघितलं, चरक निदानाचं सूत्र असं बघितलं की ज्याच्यामध्ये त्रिदोष प्रकोपांनी प्रमेय होतो. त्याच्यानंतर दुसरं सूत्र निदानातलं बघितलं साक्षात की विकार विघातकर भावाभाव प्रतिविशेष, हे जे सूत्र आहे ते बघितलं. त्याच्या पुढे प्रमेहाचे हेतू बघितले, कफ प्रमेहाचे विशेषत्व. आणि आता पुढचं सूत्र काय येतं, चरक निदान 4 मधलं 6वं सूत्र, बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष. बघा काय सांगितलं, दोष विशेष काय आहे, बहुद्रव हा श्लेष्मा हा दोष विशेष आहे. म्हणजे यांनी काय घडतं या हेतूंनी, तर द्रव बहु असलेला श्लेष्मा हा निर्माण होतो. हे वरचे जे काही हेतू सांगितले त्यांनी श्लेष्म्यामध्ये द्रवत्व जास्त निर्माण होतं. अशा उल्लेख केला की कफ हा पृथ्वी आणि आप ह्या गोष्टींनी बनलेला आहे. तुम्ही जर कफाचे गुण बघितले, स्निग्ध शीतो गुरुर्मंदहा श्लक्ष्णो मृत्स्न स्थिर कफा, तर याच्यात खरं तर द्रव हा गुणच नाहीये. पण ही घटना लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये पार्थिव संहनन शरीरातलं कफाचं कमी होतं आणि द्रवत्व जास्त अननेसेसरी वाढतं, असा दोष विशेष ह्या वरच्या हेतूंनी घडतो. त्यामुळे हेतू बघताना आपण जो काही विधी श्लेष्म मेदो मूत्र संजनना, जो शरीरातला क्लेद वाढवणारा असेल तो प्रमेहासाठी कफाचा हेतू असेल. अन्य गुरु गोष्टी असतील तर अग्नीचे हेतू असतील. आता कफाचे व्याधी म्हणून जर विचार केला तर समजा एक कफजे ज्वर अशी घटना लक्षात घ्या, तर तिथे द्रवत्वाने पण कफजे ज्वर घडू शकेल, पण प्राय गुरुत्वाने घडेल, कारण तो अग्नीवर काहीतरी ऍक्शन करेल. एखादी श्वासासारखी संप्राप्ती घेतली की ज्याच्यात कफ आणि वायू दोन बलवान दोष आहेत, मग तिथे कफाच्यामुळे वायूचा मार्ग अडवला जातोय अशी काहीतरी घटना आहे. तिथे द्रवत्वाला एवढं महत्व नाहीये. प्रमेयाच्या संप्राप्तीत मात्र त्या द्रवत्वाला महत्व आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कफकर हेतू म्हणताना सुद्धा द्रवत्व निर्माण करणारे असे हेतू, ज्यांनी बहुद्रव श्लेष्मा निर्माण होतो असे हेतू प्रमेह करतात. नाहीतर आपल्याला काय वाटतं की आपण परीक्षेत लिहिताना तर कॉमन असतं की कफाचे हेतू म्हणजे काय तेच लिहायचे कुठलाही व्याधी असेल. तर तसं नाहीये, हे इथं नक्की लक्षात ठेवा. एखादा रुग्ण सेवन करताना काय काय करतोय त्यावरून त्याला कुठला व्याधी होणार आहे किंवा कुठला व्याधी आत्ताचा आहे हे समजून घेणं, याच्यासाठी या गुणांच्या लेवलचा विचार खूप महत्वाचा असतो. एक साधं उदाहरण घेतलं तर अगदी उदाहरणादाखल हेतूंचे, कफांचे हेतू बघितले तर मधुर, आम्ल, लवण तिन्ही कफकर आहेत, पण तिन्हींचे गुण आणि त्यामुळे निर्माण होणारे कफाचे गुण वेगवेगळे असं लक्षात येईल. मधुरमध्ये सुद्धा तूप खाऊन, खूप अतिस्निग्ध खाऊन काहीतरी वाढणारा कफ, दही खाऊन वाढणारा कफ, पाणी पिऊन वाढणारा कफ, येते लक्षात. उसाचा रस पिऊन वाढणारा कफ वेगवेगळा आहे गुणांच्या लेवलला. इथे आपल्याला द्रवत्व अभिप्रेत हे लक्षात घ्या. आम्ल रसामध्ये विचार केला तर तसंच आहे. मधुर रस हा पृथ्वी आणि आप बहुल आहे, आम्ल रस पृथ्वी तेज बहुल आहे. त्यामुळे तिथे पृथ्वी प्रधान कदाचित कफ जास्त निर्माण होईल. आणि लवण रस जल तेज असं कॉम्बिनेशन आहे, विचित्र कॉम्बिनेशन. त्यांनी होणारा कफाचं पातळपणा हा जास्त घटना असेल. असेच जर विहार हेतू घेतले तर दिवा स्वाप असं म्हणले की स्निग्धम प्रस्वपनम दिवा, त्यांनी स्निग्ध गुण वाढणार. कळले, क्लेदापेक्षा स्निग्ध गुणाकडे हे जास्त आहे. त्यांनी काय घडेल, श्लेष्मा बहुद्रव नाही होणार कदाचित, पण अबद्ध तो धातूंना, धातू बिघडवण्याला, स्थान संशयाला असे हेतू जास्त कारणीभूत करतील. पण द्रवत्व वाढेल का, नाही वाढणार एवढं, येते लक्षात. तर असं लक्षात घेऊया. त्यामुळे बहुद्रव श्लेष्मा हा दोष विशेष आहे. चक्रपाणीची टीका काय आहे,
बहुद्रव श्लेष्मा इति बहुद्रव एव कफो मेहजनको. बहुद्रव एव कफो, असा ज्याच्यातलं द्रवत्व चा बॅलन्स बिघडलेला आहे, जास्त आहे, असा कफ हाच मेहजनक आहे. न अल्पद्रव इति. इतर गुणांनी कफ वाढला असेल तर तो अन्य व्याधी निर्माण करेल कफाचे. प्रमेह व्हायला द्रवत्व हा एक प्रधान हेतू किंवा गुण प्रमेहाच्या बाबतीत महत्वाचा आहे. पुढचं सूत्र काय आहे? 7वं सूत्र चरक निदान 4थ्या अध्यायातलं. बहु अबद्धम मेदो मांसम शरीरज क्लेदः शुक्रम शोणितम वसा मज्जा लसिका रसश्च ओजः संख्याता इति दूष्य विशेषः. तर दूष्य विशेष सांगितले ते सगळ्यांना माहिती असते. मेद मांस वगैरे सगळे धातू शरीरातले, लसिका ओज असे दूष्य विशेष आहेत. ते कसे आहेत? बहु आणि अबद्ध. बहु आणि अबद्ध. बहु म्हणजे प्रमाणतः जास्त, अबद्ध बद्ध म्हणजे एक विशिष्ट कन्सिस्टन्सी, विशिष्ट द्रवत्व, विशिष्ट टोन असे असणारे ते बद्ध. अबद्ध म्हणजे जे ज्यांचं कमी झालेलं आहे, ज्यांचा टोन गेलेला आहे, ज्यांची कन्सिस्टन्सी गेलेली आहे, विस्कॉसिटी बदललेली आहे, हे सगळ्या टर्म्स पॉसिबल आहेत जे चक्रपाणी खाली सांगतात. अबद्धम असंहतम. अबद्धम म्हणजे काय? असंहतम. त्या प्रत्येक धातूची म्हणून काहीतरी संहन नाही. हा म्हणजे इथे बघा, मेदासारखा पण धातू आहे की जो शरीरातला सगळ्यात स्निग्ध धातू आहे, त्याची एक नॉर्मल काहीतरी कन्सिस्टन्सी आहे, ती असंहत, ती पातळ झाली. प्रमेयाच्या बाबतीत ते पातळपणा वाढला. येते लक्षात? शरीर आता मांसाच्या बाबतीत पण तसंच, पार्थिव घटक कमी होणं, मांसम पार्थिव, पण तिथे पार्थिव घटक कमी होणं आणि त्यामुळे क्लेद निर्माण होणं, वाढणं, अशी घटना अभिप्रेत आहे. ते जर तुम्ही शोणितासारख्या रक्त किंवा सगळ्या धातूंचं पोषण करणारं शोणित किंवा रक्त अशा अर्थाने घेतलात तर तिथे काय आहे? तर तिथे लक्षात घ्या की त्याची पण एक काहीतरी विस्कॉसिटी आहे, विशिष्ट काहीतरी कन्सिस्टन्सी आहे, ती जास्त द्रव निर्माण होतं. हे म्हणजे असंहत झाले. द्रवभावांनाही तोच भाव लक्षात घ्यायला लागेल आणि मेद मांसासारखे जे घन गोष्टी आहेत त्यांनाही हीच गोष्ट लक्षात घ्यायला लागेल. आणि पुढे चक्रपणी स्पष्टच करतात, बहुत्वम अघनत्वम यथायोग्यतया बोद्धव्यम. इथे बहु आणि अबद्ध असे दोन शब्द आहेत की, मग बहु आणि अबद्ध हे यथायोग्यतया बोद्धव्यम. तेन मेदसी मांसे वसा मजनीश्च द्वयमपि. मेद, मांस, वसा, मज्जा हे काहीतरी घनत्व असणारे जे काही धातू आहेत त्यांच्यामध्ये दोन्ही बहुत्व पण असेल आणि अबद्धत्व पण असेल. प्रमाण पण वाढले आणि अबद्धत्व पण आहे. आणि शेषेषु जे काही द्रव धातू आहेत त्यांच्यामध्ये बहुत्व, प्रमाण वाढले म्हणजे क्लेद वाढलाय, तिथे सुद्धा असंहनन काहीतरी बिघडले, अशा प्रकारचे धातू निर्माण होणं अशी घटना असेल. म्हणजे थोडक्यात काय लक्षात घेऊया की प्रमेहाच्या हेतूंमुळे शरीरातला द्रव बहुल असा कफ वाढतो. तो कफ, प्रमेहाचे हेतू कफ आणि शरीरातली ही दुष्य मेद, मांस, शोणित, शुक्र, वसा, मज्जा, लसिका यांचा अनुबंध कसा येईल ह्याच्यावरनं पुढे प्रमेह घडणारे का नाही, लगेच घडणारे का कालांतराने घडणारे, तनु व्याधी घडणारे का बलवान सर्व लक्षणवाला व्याधी घडणारे हे ठरणार. आता लक्षात घ्या की असा कफ मेदाला संहनन बिघडवेपर्यंत त्यांचा संपर्क यायला हवा. त्यामुळे हा काळ प्रमेहाच्या बाबतीत बऱ्याच वेळा दीर्घ काळ असतो. एक दिवस काहीतरी काहीतरी सेवन केलं आणि दुसऱ्या दिवशी प्रमेह झालाय, ही घटना खूप दुर्मिळ आहे, अशक्य आहे. हे दीर्घकाळ चालणारी संप्राप्ती आहे आणि त्यामध्ये ती अनुषंगी दीर्घकाळ शरीरात पण घर करून राहते, असाच त्याचा अर्थ मला घ्यायला लागेल. एक 10 मिनिटं आहेत, आपण संप्राप्तीचं सूत्र फक्त वाचूया, पुढच्याला अजून डिटेल त्याच्याविषयी बोलताय. आता पुढचं सूत्र आहे 8वं, प्रमेयाची संप्राप्ती सांगणार कफ प्रमेहाची. सूत्र स्प्लिट करून दिलेलं आहे. त्रयाणाम एषा निदानादि विशेषाणाम सन्निपाते क्षिप्रम श्लेष्मा प्रकोपम आपद्यते प्राग अतिभूयस्वात. काय सूत्र आहे बघा, त्रयाणाम एषाम, या त्रयांचा निदानादि विशेषाणाम, निदान दोष दुष्य यांच्या सन्निपातानी क्षिप्रम श्लेष्मा प्रकोपम आपद्यते. क्षिप्र शब्द वापरला. क्षिप्र म्हणजे काय? पटकन. काय होतं? श्लेष्मा प्रकोप आपद्यते, श्लेष्मा प्रकोप पटकन होतो, यांचा सन्निपात पटकन होतो असं नाही म्हणलेलं. या निदानादी विशेषांच्या सन्निपाताला वेळ पण लागू शकेल किंवा अनुकूलत्व असेल, विकार विघातकर भाव नसेल तर प्रक्रिया पटकन पण घडू शकेल. क्षिप्रम श्लेष्मा प्रकोपम आपद्यते. एकदा ती घटना सुरू झाली
की बाबा असं आहे की मी कामाला सुरुवात करताना सगळं ऑलरेडी सेट आहे, मग पटकन कफ प्रकोप झाला आणि पुढची घटना पटापट घडली, असं घडतं. इथे असं नाही घडत की कफ म्हणजे जशी ज्वराची संप्राप्ती ही सगळी गोष्ट फटकन घडते. म्हणजे जसं ते उत्पल शतपत्र सूची भेदन न्याय सांगितलंय ना, की 100 कमळाची पानं आहेत आणि एका आपण जेव्हा त्यातनं सूची घालतो, प्रवेश करतो, तेव्हा काय होईल की एकदम सगळे ब्रेक होतात असं दिसतं, पण प्रत्यक्षात ते एक 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 ब्रेक करत जाते, असा तो न्याय खरं तर. पण आपल्याला काय वाटतं पटकन सगळी गोष्ट घडली. इथे लक्षात घ्या की हे निदानादी विशेषांचा संधिपात व्हायला पटकन होतोय असं नाही म्हणलं. संधिपात झाल्यावर पुढच्या प्रक्रिया पटापट घडत जातात. ऑलरेडी सगळं सेट केलेलं आहे, एकमेकांचं अनुकूलत्व आलं, संयोग घडला, अनुबंध घडला, मग पुढची घटना कफप्रकोप घडला, पटकन घडला आणि पुढच्या प्रक्रिया सुरू झाल्या. हा काय झाला, संचय ही अवस्था झाली बघा. संचय आणि फार तर आपण त्याला प्रकोप पण म्हणूया. पुढे काय, सप्रकुपिता क्षिप्रम एव शरीरे विसृप्तीम लभते. सॉरी, एक वरचं राहिलं, प्राग अतिभूयस्त्वात. आता हे प्रत्येक गोष्टी का घडतात याची कारण चर्चाचार्य देतात. क्षिप्रश्लेष्मा प्रकोप का होतो, प्राग अतिभूयस्त्वात, ऑलरेडी तो वाढलेलाच आहे, पुढची प्रक्रिया पटापट घडते असं सांगण्यासाठी. तसं खाली संचय, प्रकोप आणि प्रसर अशी जी तिसरी अवस्था आहे, यथा दुष्टेन दोषेण यथाच्या अनुविसर्पता, त्या टप्प्याने सांगितले बघा ही संप्राप्ती. सप्रकुपिता, स म्हणजे कोण, श्लेष्मा, तो प्रकुपिता क्षिप्रम एव शरीरे विसृप्तीम लभते, पटकन शरीरामध्ये विसृप्तीम, विसर्पण त्याचं होतं. पटकन का होतं, शरीर शैथिल्यात, शरीरामध्ये ऑलरेडी शैथिल्य आलेलं आहे, त्यामुळे पटकन त्याचं शरीरामध्ये विसर्पण होतं, पटकन शरीरामध्ये तो पसरतो. आता लक्षात घ्या की शैथिल्य आलेलं आहे म्हणजेच काय झालं, निदान दोष दुष्य सगळे त्यांच्या त्यांच्या लेवलला ऑलरेडी सगळं सेट करून बसलेले, ही पुढची घटना फक्त ते सांगतात. हा, म्हणजे एखादी गोष्ट अशी असेल की तो ऑलरेडी बराच काळ नॉक करतोय डोअर, कफ मेदाचं डोअर नॉक करतोय, परंतु शैथिल्य नाहीये. याला पुष्कळ वेळा अशी संप्राप्ती सांगितली जाते जी योग्य आहे. की तुम्ही लक्षात घ्या की एखादा लाकडाचा उंडका आहे, तुकडा आहे लाकडाचा उंडक, आणि तो समजा पाण्यात ठेवला, हा, तो कफ आहे आणि तो पाण्यात ठेवला, तर तो लगेच काही तो विसविषित होईल का, तर नाही, पुष्कळ काळ पाण्यात राहिला, द्रवत्वामध्ये राहिला की त्याचं खूप काळाने कदाचित काही महिन्यांनी, काही वर्षांनी असं होईल की त्याचं जरा ओला ओला झालंय आणि हळूहळू त्याचे लेयर्स सुटायला लागले. हे शिथिलत्व आहे. ते शिथिलत्व आल्यानंतर पुढची घटना पटापट घडणार. तर त्यामुळे तो शैथिल्यामुळे शरीरामध्ये पटकन पसरतो. सविसर्पण, आता असा तो शरीरात पसरताना शरीरे मेदसा एव आदितो मिश्रीभावम गच्छती. आता असं तो विसर्पण झाल्यानंतर मेदसा एव मिश्रीभावम गच्छती, आदितो पहिल्यांदा काय करतो, मेदाकडे पहिल्यांदा मिश्रीभाव प्राप्त करतो. म्हणजे पहिल्यांदा तो कोणाकडे जाणार आहे, तर मेदाकडे जाणार आहे. का हो, मेदसश्चैव बहु अबद्धत्वात मेदसश्च गुणैहि समान गुणभूयिष्ठत्वात. तो मेदाकडेच पहिला का जाईल, कारण मेद पण कसा आहे आता, बहु आणि अबद्ध अशा प्रकारचा मेद आहे, आणि मेद आणि कफ यांचे गुण समान आहेत, म्हणून तो पहिला मेदाकडेच जातो. इथे एक लक्षात घ्यायला लागेल की समजा मेद आणि मेदामध्ये बहुत्व आणि अबद्धत्व नसेल तर तो मेदाकडे नॉक करत राहील, पण मेद त्याला एंट्री देणार नाही. म्हणजेच धातुबल चांगला आहे, विकार विघातकर भाव काहीतरी उपस्थित आहे, तो नॉक करत राहील. कधीपर्यंत, जोपर्यंत मेद त्याला थारा देत नाही तोपर्यंत नॉक करेल. ऑन द कॉन्ट्ररी, समजा मेद चांगला आहे पण मांस आणि क्लेद बिघडलेले, तो दुसरीकडे पण जाऊ शकतो. पहिल्यांदा मेदाकडे का जातो, कारण मेदाचं पण बहुअबद्धत्व आहे आणि मेदाकडे पण समान गुणभूयिष्ठत्व आहे. पहिला तो त्याच्या अफिनिटी असणाऱ्या धातूकडे जाणार आहे, ह्या सूत्रातून सांगितले. पुढे काय सांगितलं, स मेदसा मिश्री भवन दोषयती एनत. नुसताच जातो असं आहे का, तर नाही. चांगला कफ मेदाच्या ठिकाणी असणार आहे का, नाही आहेच आहे. तो त्याला दुष्ट करतो का, नाही. दोष दुष्य हे एकमेकांच्या कायम सान्निध्यात राहणाऱ्या गोष्टी आहेत. कफाचा मेदाची आश्रयाश्रयी भावे नॉर्मल असताना तो त्याला बिघडवत नाही, पण इथे हा बिघडवतो का, विकृतत्वात, कारण ऑलरेडी तो पण बिघडलेला आहे. आणि दोषांमध्ये हेच पोटेन्शियल आहे की ते दुष्यांना बिघडवू शकतात, म्हणूनच त्यांना दोष आणि यांना दुष्य म्हणतात. बरोबर. सविकृतो, मग आता पुढे काय होतं, सविकृतो दुष्टेन मेदसा उपहिता
शरीर क्लेद मांसाभ्याम संसर्गम गच्छती. आता असा जो विकृत झालेला आहे तो दुष्टेन मेदस उपहित, ज्यांनी मेदाला पण दुष्ट केले त्यामुळे त्याला बरोबर घेऊन तो अजून काय करतो. मग आता दोघं मिळून कॉमनली म्हणतो पार्टीला जातात. म्हणजे काय, आता ते बघतायत अजून आपल्याला कोण कोण फेवरेबल आहेत. दोन बलवान विकृत झालेले लोक शरीर क्लेद मांसाभ्याम संसर्गम गच्छती, आपल्यासारखे समवयीन लाईक माइंडेड लोकांना ते ओढायचा प्रयत्न करतात आपल्या पार्टीमध्ये. शरीर क्लेद क्लेद का, मी मगाशी सांगितलं द्रवश्लेष्मा दोषी विशेषा, त्या क्लेदाकडे त्यांची जाणं ही त्यांची पहिली घटना आहे. आणि मांसाभ्याम, क्लेद आणि मांस यांच्याशी संसर्ग जातो, संसर्गाप्रत जातो. लक्षात घ्या, मांसमेध हे खूप संनिध असणारे धातू आहेत. तुम्ही जर मांसवृद्धी मेदवृद्धीची लक्षणं बघितलीत ना तर तद्वन मेदस तथाश्रम असं आहे बघा. मांसमेध त्यामुळे तो कोणाकडे जातो, क्लेद आणि मांस यांच्याकडे पहिला जातो. का, क्लेद मांसयो अतिप्रमाण अभिवृद्धत्व, तिथेच का जातो, कारण क्लेद आणि मांस यांच्यामध्ये अतिप्रमाण ते वृद्ध झालेले आहेत म्हणून तिथे जातो. आता लक्षात घ्या, यातली कुठलीही गोष्ट नाही घडली तर प्रमेय हा व्यक्त होणार नाहीये. काय होईल, मगाशी उल्लेख केला तसं विकार विघात कर भावाच्या स्टाईलनी कफ बहुद्रव श्लेष्मा आहे, पण अबद्धत्व आणि बहुत्व कमी आहे. हा कमी आहे म्हणताना मग आपल्याला काय होईल की कमी प्रमाणातल्या व्याधी दिसेल. अबद्धत्व बहुत्व जास्त असेल, खूप बलवान प्रमेय दिसेल. अबद्ध बहुत्व नसेलच तर तो दोष विकृत झालेला जो आहे तो दुष्याकडे नॉक करत राहील. ख वैगुंड्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रमेय घडणारच नाही. कालप्रकर्षाने अनुबंध झाला तर कालांतराने प्रमेय दिसेल. येते लक्षात, पुन्हा सगळं आपल्या मागच्या सूत्राशी लिंक करून घ्या. मांसे मांस प्रदोषात पूती मांस पीडका शराविका कच्छपिकाद्या संजनयती अप्रकृतीभूतत्वात. तो मांसामध्ये काय करतो, ऑलरेडी मांस प्रदुष्ट झालेलंच आहे, मग तो पूती मांस असा एक व्याधी आलेला आहे. पूती मांस म्हणजे वास, म्हणजे दुष्ट, काय खराब वास येणारा मांस. पीडका, वेगवेगळ्या पीडका, कुठल्या कुठल्या, शराविका कच्छपिकाद्या संजनयती, शराविका कच्छपिका वगैरे अशा पीडका निर्माण करतो. का, अप्रकृतीभूतत्वात, कारण तो प्रकृतीभूत नाहीच आहे, तो नॉर्मल नाहीच. तिथे पण क्लेद आहे मांसामध्ये मेधामध्ये, पण तो मांसामध्ये असे व्याधी उत्पन्न करतो. आता तुम्ही शराविका कच्छपिका हे प्रमेहाचे उपद्रव म्हणून पण वाचणार आहात आणि इथे संप्राप्तीचे टप्पे म्हणून वाचताय बघा, की इथे मांस प्रदूषणामध्ये तो काय काय घडवू शकतो ह्याचं इथे वर्णन आहे फक्त. पुती मांस आणि या पीडका तो निर्माण करू शकतो, कारण ते दोघंही बिघडलेलेच आहेत. तो मुळात तो बिघडलेला आहे. कोण तो, श्लेष्मा. पुढे जाऊ. शरीर क्लेदम पुनर्दूषयन मूत्रत्वेन परिणमयती. पुढे काय करतो, शरीर क्लेदाला पुन्हा दुष्ट करून मूत्रत्वेन परिणमयती, त्याला मूत्रत्वानी परिणमन करतो, म्हणजे त्याला मूत्रामध्ये कन्व्हर्ट करतो, परिणमन करतो. आता बघा, आतापर्यंत कुठेही खरं तर मूत्राचा काही संबंधच नव्हता. पण जसं मगाशी बघितलं की हा मेदोवह स्रोतसाचा व्याधी किंवा मेदोदुष्टीचा, मेद प्रदोषाचा व्याधी सांगितलाय, ज्याचं व्यक्तीभवन व्यक्तता ही मूत्रमार्गाद्वारे होते. अशी का होते, तर इथे ऍक्च्युली डायरेक्ट असं नाहीच आहे की मूत्र पहिलं निर्माण होते. ते काय पहिलं की तो क्लेद इतका बिघडलाय, द्रवश्लेष्मा आहे, त्यांनी धातूंना पण बिघडवलंय, तो धातूंना बिघडवलंय तेही अबद्ध आणि बहु असेच आहेत. त्यामुळे एकूणच शरीरात पाणी 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 पाणी, क्लेद, विकृत पाणी अशी अवस्था आहे, विकृत क्लेद अशी अवस्था आहे. मूत्राचं काम काय आहे, मूत्रस्य क्लेद बाहेर काढणे हेच मूत्राचं काम आहे ना, बरोबर. तर त्यामुळे ते एवढा क्लेद आहे, त्यामुळे मूत्रत्वेनं परिणाम आहे. तो म्हणतो ठीक आहे आता यांना बाहेर काढायला पाहिजे, शरीराचा एक समयोग व्हायचं आहे ना, मग तो मूत्रत्वेनं परिणाम आहे, ती त्याला मूत्रामार्फत परिणामन करतो. मूत्रवहानांचे स्रोतसाम वंशण बस्ती प्रभवानाम मेदक क्लेदोपहितानी गुरुणी मुखानी आसाद्य प्रतिरुध्यते. आणि तो काय करतो अजून, तो कफ मूत्र व स्रोतस जी आहेत, जी कुठे आहेत, वंशण बस्ती प्रभवानाम, आपल्याला मूलस्थानं माहिती आहेत त्यांची. अशा मूत्र व स्रोतसांमध्ये जी कशी आहेत, मेदक क्लेदोपहितानी, जी मेद आणि क्लेद यांनी युक्त झालेली आहेत, ओलसर झालेली आहेत, आणि कशी आहेत, गुरुणी मुखानी, ज्यांची मुख गुरु, ते क्लेदामुळे एक त्यांना जडपण आहे, गौरव आहे, अशी झालेली आहे. तिथे आसाद्य प्रतिरुध्यते, तिथे प्राप्त होऊन तिथे तो अडून राहतो. तथा प्रमेहा तेषाम स्थैर्यम असाध्यतां वा जनयती
प्रकृती विकृती भूतत्वात, आणि मग त्यानंतर प्रमेय हा स्थिर किंवा असाध्य होत जातो प्रकृती विकृती भूतत्वात, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे मुळात सुरुवात झाली कफ प्रकोपानी, जो द्रव आहे तो पहिला मेदाकडे गेला, त्याच्यानंतर कारण त्यांची अफिनिटी एकमेकांची, तिथनं मांसाकडे गेला, मांसात त्यांनी काहीतरी विकृती निर्माण केल्या, क्लेद जो एवढा सगळ्या शरीरात निर्माण झालाय. इथे मांसमेदाचा उल्लेख असला तरी बहुअबद्धम मध्ये 10 गोष्टींची लिस्ट आहे बघा. वसा, लसिका या सगळ्यांमध्ये म्हणजे त्यांनी पसरला, शरीर जणू काही त्यांनी क्लेदयुक्त केलं, आणि मग त्या क्लेदाला त्यांनी मूत्रत्वाने परिणमन केलं. त्यामुळे आपल्याला परिणामस्वरूप लक्षण काय दिसतं, तर प्रभूता अविल मूत्रता. प्रभूत मूत्रता का दिसते, कारण क्लेद शरीरात जास्त आहे, शरीर प्रयत्न करतं की त्याला मूत्रावाटे बाहेर काढायचं, आणि तो क्लेदाला दुष्ट करून मूत्रत्वेनं परिणाम आहे, त्यामुळे प्रभूत मूत्रता दिसते. अविल मूत्रता का दिसते, हा क्लेद आहे ते नॉर्मल मूत्र आहे का, तर नाही, हा क्लेद आहे तो धातूंमध्ये, मग अशी जे उदाहरण दिलं होतं की लाकडाचा ओंडका पाण्यात ठेवल्यावर त्याचे पण लेयर्स निघून येतात, बरोबर. त्यामुळे लेयर्स निघून येतात म्हणल्यावर तो धातू साक्षात त्याच्यामधनं, धातूचे अंश त्याच्यामधनं जात आहेत, ते नॉर्मल नुसतं क्लेद असणारं मूत्र नाही. त्यामुळे त्याच्या समान दृश्यांकडे जाणारा मेद, वसा, हे मेद कफाशी समान असणारे दृश्य आहेत, तर त्यांच्याकडे जाणारा म्हणजे प्रकृती भूतत्वात. आणि विकृती भूतत्वात म्हणजे काय, तर विकृती म्हणजे असमान शोणित आदव, शोणित वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यांचं पित्ताशी जास्त साधर्म्य, तर त्यामुळे त्यांच्याकडे गेलेला तो विकृतीभूत असा. ते न समान असमानत्वात, त्यामुळे हा कफ कोणाकोणाकडे जातो, तर त्याच्याशी प्रकृत, त्याच्या प्रकृतीला समान असणाऱ्या मेद, मांस, वसा ह्यांच्याकडे पण जातो, आणि त्याच्याशी विकृत असणारे जे आहेत शोणित वगैरे त्यांच्याकडे पण जातो. त्यामुळे समान असमानत्वात दोघांकडे जातो. समान दृष्टी प्राप्त्या दृश्य प्राप्त्या बलित्वम, समान दृश्यांकडे गेला म्हणून तो बलवान आहे. कफ आणि मेद समान दृश्य, त्यामुळे बलवान प्रमेय प्राप्त होतो. आणि असमान दृश्य प्राप्त्या विरुद्ध उपक्रमत्व, कफ हा रक्ताकडे गेला तर विरुद्ध उपक्रमत्व आहे, जी कफाची चिकित्सा आहे ती रक्ताची नाहीये, त्यामुळे स्थैर्य आणि असाध्यता येते, असं जाणावं, असं चक्रपाणी म्हणतो. मला असं वाटतं ही संप्राप्ती सगळ्यांना कळली असेल. पुढची आपण आता आज थांबूया, 11 वाजले, आज इथे आपण थांबूया. कोणालाही शंका असतील तर तुम्ही प्रत्यक्ष किंवा ग्रुपवर प्रश्न विचारू शकता. आपण जे झालं की ग्रुपवर लेक्चर अपलोड करणारच आहोत, त्यात काही शंका असतील तर नक्की विचारा. एखादा मुद्दा कळला नसेल तर आपण नक्की पुढच्याला तो अजून स्पष्ट करायचा प्रयत्न करू. आज आपण हेतू आणि संप्राप्तीचे कफज प्रमेयाचे टप्पे बघितलेत. पुढच्या व्याख्यानात आपण पुढच्या रविवारीच पुन्हा 9 ते 11 असं घेऊया, आणि तेव्हा बहुतेक हा प्रमेहा व्याधी संप्राप्तीने संपेल. अगदीच लागलं तर एखादं सेशन आपण अजून वाढवू शकतो. आज इथे थांबूया. धन्यवाद.